टोटल 38 चॅप्टर आहेत आपल्याला. ठीक आहे. तर तुमचं 11वीचे सर सगळे घेतलेत काय एनसीईआरटी मधले? जवळपास. अच्छा. बरं, मग आपण काय करू? अच्छा अच्छा. हा, ते असे काही जास्त कामाचं पण नाहीये. न्यूट्रिशन आहे का? नाही, बायोमॉलिक्युल असते. हा ठीक आहे, मग आपण काय करू, सिक्वेन्स नुसार जाऊ. मी काय तुम्हाला पूर्ण चॅप्टर नाही घेऊ शकत ना. जे मेन मेन टॉपिक आहेत परीक्षेला येऊ शकतात ते आलेले समजा तेच घेत जाईल. फक्त काय डाऊट असतील तर आपण शेअर करत जाऊ, झालं, बाकी काही नाही. चालतं ना. ज्याच्याकडे असेल एनसीईआरटी समोर. सगळे आले का रे राज? हा ठीक आहे, चालते, काही हरकत नाही. आपण सेटिंग केली ना आता ऑटोमॅटिक येतील. हा, हे बघा, सगळ्यात सुरुवातीला ना पहिलं जे आपलं बायोलॉजिस्ट आहे अर्नेस्ट मेयर, ऐकून ना त्याच्याबद्दल? अर्नेस्ट मेयर नावाचा एक आपल्याला बायोलॉजिस्ट दिलाय सगळ्यात पहिल्या पेजवरती. हा, तर त्याच्यावरती काही प्रश्न आला नाही खास, पण ते लक्षात ठेवायचे सगळ्या लोकांची नावं आणि त्यांनी कशावरती संशोधन केलंय, त्यांच्यामुळे काय फाउंडेशन झाले, ते सगळं त्यांचं लक्षात ठेवावं लागतं. तर यानं काही नाही, फक्त जे आपलं जे डिव्हिजन असतं ना, तर सगळ्यात सुरुवातीला यांनी एक थेअरी मांडली होती. तर यांनी टॅक्सॉनॉमी वगैरे जे आहे ना, इव्हॉल्युशन टॅक्सॉनॉमी, त्याच्याबद्दल त्यांनी थ्रू आउट फक्त माहिती दिली होती, असं त्यांनी दाखवले फक्त, बाकी काही नाही. आणि त्यांना ते नोबेल प्राइज वगैरे दिलं असं त्यांची माहिती, बस. ठीक आहे. तर खरं चॅप्टर आपलं इथून आहे, चॅप्टर 1 लिव्हिंग वर्ल्ड. तर पहिलं पेज तर काही कामाचं नाहीये. बायोडायव्हर्सिटी म्हणजे तुम्हाला डेफिनेशन काल सांगितली होती ना मी, काय असतं काय नाही ते. सेल बद्दल तुम्हाला माहिती किती सांगा फक्त, मला माहिती आहे का सेल बद्दल काही? काय युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक मधला फरक काल बघितला होता आपण, पण अजून कोण असतात काय माहिती आहे का तुम्हाला काही त्याच्याऐवजी? नाही रे बाबा, ते असतात, पण ते प्रत्येकाचं फंक्शनिंग वगैरे माहितीये का? कुठं कोणता सेल असतो, तो कोणता हार्मोन ऍक्सेप्ट करतो, सिक्रेट करतो, त्यांचं कोणत्या ग्लँड मध्ये कोणते सेल असतात माहितीये का? नाही, तितकं माहित नसेल म्हणा. ठीक आहे, आपण तेच बघू आज बेसिक. तर पहिला धडा स्टार्ट करू आपण आज, द लिव्हिंग वर्ल्ड. त्या तुम्हाला धड्यामध्ये काही एवढं काही दिलं नाहीये, फक्त स्टार्टिंगचं जे आहे ना, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ग्रो, पहिली लाईन आहे ना एनसीईआरटी मध्ये ब्लॅक कलर मध्ये दिली. तर हा, तेवढी लक्षात ठेवायची, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रो बट नॉन लिव्हिंग ऑल्सो ग्रो, असं पण म्हणलं त्यांनी. ठीक आहे. तर ग्रोथ ही एकदम त्यांची अशी कॅरेक्टरिस्टिक म्हणू नाही शकत आपण. इकडे दुसऱ्या पेजवर दिले बघा, वी अंडरस्टँड दॅट इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग, अ डेड ऑर्गॅनिझम डज नॉट ग्रो. डेड ऑर्गॅनिझम डज नॉट ग्रो म्हणजे मेलेला ऑर्गॅनिझम तो ग्रो करू शकत नाही, पण नॉन लिव्हिंग थिंग जशी माउंटेन, आता आपलं एव्हरेस्ट बघा, दरवर्षी त्याची काहीतरी 8 mm हाईट वाढते, बरोबर आहे, बातम्यामध्ये कळतं आपल्याला. हा, म्हणजे ग्रोथ ही नॉन लिव्हिंग, जे की ज्याच्यात की सेल नाहीये, कोणतं अॅनाबॉलिक कॅटाबॉलिक कॅरेक्टर नाहीये, ग्रोथ ही नॉन लिव्हिंगची सुद्धा होती, म्हणून ते एकदम वेल डिफाईन कॅरेक्टर नाही म्हणू शकत आपण एखादा लिव्हिंग थिंगचं. ठीक आहे. हा, तर ते नाहीये, फक्त ते नॉर्मल कॅरेक्टर आहे की सेल डिव्हिजन होतं, मायटोसिस होतं, मिओसिस होतं, सेल डिव्हिजन होतं, आणि त्यामुळे आपली ग्रोथ होती. हे फक्त एक कॅरेक्टर दिले. ठीक आहे. आणि दुसरं आहे रिप्रोडक्शन. ठीक आहे. रिप्रोडक्शन लाईकवाईज इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. आता रिप्रोडक्शन नॉन लिव्हिंग थिंग करू शकत नाही. समजा माझ्यासमोर टीव्ही आहे, टीव्ही दिसतोय मला आता, तर सेम टी स्वतःला प्रोड्यूस करू शकतो का? स्वतःहून नाही करू शकत. ते तर सगळ्यांनाच माहित आहे, ती तर बेसिक गोष्ट आहे, बरोबर आहे. मग रिप्रोडक्शन मात्र ही जी आहे, रिप्रोडक्शन कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे एखाद्या स्टिम्युलसला आपण जेव्हा रिस्पॉन्ड करतो, की वारा आलंय, आता वारं मी
वारं जे आलंय, वाऱ्याचा मी अनुभूती करू शकतो समजा, किंवा मला एखादी पिन टोचली वगैरे, जे आपण स्टिम्युलस जे येतात ना आपल्याला, ते आपले न्यूरॉन्स आपल्याला जातात, ब्रेन मध्ये माहिती पोहोचती, नर्व्ह सिस्टीम मध्ये सगळ्या आपल्या शरीराला कळतात. ते झालं आपलं कॉन्शियसनेस. बिकम्स अ डिफाइनिंग प्रॉपर्टी अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग कॉन्शियसनेस, रिप्रोडक्शन या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत ना, या वेल डिफाईन आहेत आपल्या. समजलं का? हा, असं एनसीईआरटी म्हणते. तर रिप्रोडक्शन मध्ये दोन टाईप असतात. एक असतं गॅमेटवाला आणि एक अगॅमेटवाला, सेक्शुअल आणि असेक्शुअल. सरनं सांगितलं असेल. हा, तर तुम्हाला काय फरक माहिती दोघांमध्ये? अरे सांग ना. हो काय हो? कोण कोण जॉईन झालं रे बाबा? हा, असेक्शुअल आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे सांग एकदा. माधवी, तुला माहिती आहे का? हो, सेक्शुअल हे विदाउट हा, गॅमेट रिप्रोडक्शन आहे आणि हम्म. सेक्शुअल मध्ये हा गॅमेट हे गॅमेट लागतात तिथे. त्याच्यानंतर जेनेटिक व्हेरिएशन येतात सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मिओसिस मुळे, हा, आणि असेक्शुअल मध्ये येत नाही. बरोबर. असेक्शुअल मध्ये सिमिलर ऑर्गॅनिझम तयार होतो, आयडेंटिकल. हा, आयडेंटिकल तयार होतो, आणि त्याच्या पण वेगवेगळ्या टाईप हा, आहे असेक्शुअल मध्ये. एक तर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, बायनरी पोर फिजन, जसं की फॉर्मेशन. अमिबा मध्ये हो होतं, बरोबर आहे. स्पोर फॉर्मेशन वगैरे, झूस्पोर जे आपण म्हणतो हो समजा, ते फंजायवरती. हो हा, त्याला म्हणतात सेक्शुअल रिप्रोडक्शन. तसे खूप आहेत, ते प्रत्येकाचे लक्षात ठेवावे लागतात आपल्याला. त्याच्यामध्ये उलट जास्त टाईप आहेत, पण त्याचं एक हे काय की इव्हॉल्युशन मध्ये ते सहभागी होतात, पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसतात असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. म्हणून ते आपल्या इतके व्हेरिएशन दाखवू शकत नाहीत. बरोबर आहे. हा, इन्व्हायरमेंटला ते असं म्हणजे रिस्पॉन्ड करतात, पण आपल्या इतकं ते असे जागरूक नसतात, वेल डेव्हलप नसतात असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे पण काही ऑर्गॅनिझम तयार होतात असेक्शुअल मुळे, बरं का. हा, तर एवढा डिफरन्स आहे. गॅमेट्स इन्व्हॉल्व नसतात सेक्शुअल मध्ये आणि सेक्शुअल मध्ये असतात, एवढा हा तर मेन डिफरन्स आहे. बरोबर आहे. बाकी काही खास डिफरन्स नाहीये. तर मला सांगा, गॅमेट्स म्हणजे काय ते कळतंय का? गॅमेटोजेनेसिस प्रोसेस सांगितली का सर ना? माधवी? हो, गॅमेट फॉर्म होणं, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. हा, ठीक आहे. तर प्लांट्स मध्ये पण फॉर्म होतात आणि अॅनिमल्स मध्ये पण फॉर्म होतात, बरोबर आहे. हो, फक्त अमिबा मध्ये होऊ शकत नाहीत, कारण की तो युनिसेक्स. युनिसेक्सुअल आहे. ते गॅमेट्स फॉर्म करू शकतात. हा, पण आता काही काही ऑर्गॅनिझम असे असतात, त्याला एक काहीतरी शब्द आहे बायोलॉजी मध्ये, तो आपल्या आर्थ्रोपोडा याच्यामध्ये आहे. त्या तो दोन्ही फॉर्म करतो, मेल आणि फिमेल गॅमेट. कोण आहे तो, तुम्हाला माहिती आहे का? एखादं एक्झाम्पल देऊ शकता का? एकच अॅनिमल आहे, एकाच फायलमचा, की जो दोन्ही गॅमेट्स तयार करू शकतो. पुष्कळ जण आहेत असे. एक फेमस एकदम एक आहे बघा. काही प्रॉब्लेम नाही, टेक युअर टाइम, आठवून सांगा. दोन तर ऑर्गॅनिझम आपल्याला जागोजागी दिसतात. माधवी सांगू शकतीस? राज, दीपक, काय ते आदित्य. माधवी, माहितीये का तुला? नाही, मला आठवत नाहीये. बर, हे बघा, पहिला आहे अर्थवॉर्म, दुसरा आहे हनी बी, जी आपली असते ना क्वीन बी. आठवलं का? हे असे अॅनिमल्स आहेत जे की दोन्ही गॅमेट्स तयार करू शकतात. त्यांना मेल आणि फिमेल असे दोन वेगवेगळे नसतात. एकच ऑर्गॅनिझम असतो ज्याच्याकडे दोन वेगवेगळे डिव्हिजन झालेले असतात पार्ट मध्ये एकाच बॉडीमध्ये, आणि एकीकडे मेल गॅमेट फॉर्म होतात, एकीकडे फिमेल गॅमेट फॉर्म होतात, आणि फर्टिलायझेशन त्यांचं इंटरनल असतं. समजलं का? फर्टिलायझेशन माहिती आहे ना? हो हा, फर्टिलायझेशन म्हणजे काय सांग बरं माधवी, माहिती आहे का तुला? हो, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू फॉर्म हा, तर डायप्लॉइड. अर्थवॉर्म, येस येस, हा करेक्ट. तर माझं अर्थवॉर्म आहे ना, फर्टिलायझेशन इंटरनल आणि एक्सटर्नल अशा दोन टाइप्स असतं. तर अर्थवॉर्म मध्ये इंटरनल फर्टिलायझेशन असतं विथ बोथ गॅमेट्स इन वन ऑर्गॅनिझम, अशी कंडिशन असते. बरोबर आहे. ठीक आहे. आणि एकची आपली क्वीन बी असती बघा. क्वीन बी माहिती आहे ना तुम्हाला? हा,
त्या क्वीन बी मध्ये सुद्धा एक ड्रोन तयार होतो आणि एक साधी माशी तयार करते आणि ते दोघ जण रिप्रोडक्शन करतात एकमेकांमध्ये आणि नंतर पूर्ण जनरेशनला नवीन जनरेशन F1 जनरेशन फॉर्म करतात. असं त्यांचं असतं. पण ती एक क्वीन बी असते जी एका टाइमला दोघा जणांना प्रोड्यूस करू शकते, मेल आणि फिमेल गॅमेट. समजलं का? त्या प्रोसेसला काय म्हणतात सांगू शकता का कोणी? हनीबेच्या माधवी सांगू शकतीस? नाही. खूपदा ऐकलं असेल तुम्ही, सांगा बरं, एकदम सोपं आहे ते. ती जी बी असती ना, ती दोन्ही गॅमेट्स, दोन्ही मेल आणि फिमेलला तयार करते आणि ते दोघं जण रिप्रोडक्शन करून बाकीच्या माशा तयार करतात. बरोबर आहे, हनी बीज. तर त्या प्रोसेसला काय म्हणतात? ती क्वीन बी दोघा जणांना तयार करते, माहिती आहे का? खूपदा ऐकलं असेल तुम्ही. नाही माहित माधवी? नाही. नाही माहिती. त्याला म्हणतात पार्थेनोजेनेसिस. अच्छा. हा. हा, पार्थेनोजेनेसिस ही अशी प्रोसेस आहे जी की फक्त क्वीन बी मध्ये आढळते आणि ती दोघा जणांना एकसाथ ब्रीड करू शकते आणि नंतर ते सेक्सुअल रिप्रोडक्शन वगैरे करतात. ते दोघं जण एकाच क्वीन बी मधून जे दोघं जण तयार झाले असतात ते सेक्सुअल रिप्रोडक्शन करून बाकीच्या यांना प्रोड्यूस करतात. मग ते त्यांच्या क्रोमोझोम नंबरवरती डिपेंड असतं. ते तुम्हाला सांगेन ना मी 12वीला चॅप्टर. तर असं असतं. म्हणजे रिप्रोडक्शन मध्ये खूप टाईप असतात, एकच नसतं ते कधी पण, असं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता तुम्हाला हे माहिती आहे का, प्लॅनरिया? प्लॅनरिया माहिती आहे का तुम्हाला? इथं दिलंय बघा, दिसतंय केलंय बघा. हे बघा, दिसतंय का प्लॅनरिया? मी पेन सर्कल केलंय फ्लॅट वर्म टाइप मध्ये. हा, ते प्लॅटी एलिमेंटिस जे आहे ना आपल्याला. हॅलो, प्लॅटी एलिमेंटिस म्हणून आपल्याला फायलम आहे ना, तुम्ही शिकला असताल ते फायलम, पोरीफेरा, प्लॅटी एलिमेंटिस, एस्केलिमेंटिस, नसतं का? तर प्लॅटी एलिमेंटिस जे फायलम आहे याच्यामध्ये एक प्लॅनरिया नावाचा ऑर्गॅनिझम येतो या फायलम मध्ये. तर प्लॅनरिया तुम्ही युट्यूब वर बघा, मस्त व्हिडिओ आहेत प्लॅनरिया वरती. त्याला जर आपण कट केलं, छोटाच एकदम 10 काय 2-3 mm चा असतो, तर त्याला जर आपण कट केलं किंवा तो झाला, तर समजा त्याला सेंटर मधून जर कट केलं तर त्याचा समोरचा भाग ऑटोमॅटिक तयार होतो आणि मागचा भाग त्याचा ऑटोमॅटिक तयार होतो. म्हणजे कट केलं तर एक काही मिनिटांमध्येच दोन तयार होतात तसे. याला म्हणतात रिजनरेशन. हे बघा इकडे दिलं बघा, रिजनरेशन प्लॅनरियामध्ये. ठीक आहे. आता हे पण एक रिप्रोडक्शनचाच टाईप आहे, पण हे सेक्सुअल नाही आणि असेक्सुअल नाही, हे तिसरंच आहे, रिजनरेशन म्हणतो आपण याला. हे बघ इकडे दिलंय बघ, रिजनरेशन दॅट इज अ फ्रेगमेंटेड ऑर्गॅनिझम रिजनरेट्स द लॉस्ट पार्ट इट्स बॉडी अँड बिकम्स अ न्यू ऑर्गॅनिझम. प्लॅनरिया मध्ये होतं बघा, समजलं का? समजलं का राज? हा, तर हा पण एक रिप्रोडक्शनचाच टाईप आहे, तर हे लक्षात ठेवावं लागतं. आता ते हायड्रा माहिती आहे का तुम्हाला? हायड्रा, छोटा हायड्रा असतो बघा. हो. हा, त्याच्यात तर तुम्हाला माहिती आहे कोणतं रिप्रोडक्शन असतं त्याचं सांगा. सोपा प्रश्न आहे एकदम. बडिंग. कर. ठीक आहे. आता ती बडिंग असते, ते सेक्सुअल नसतं, सेक्सुअल नसतं, ते वेगळंच असतं समजा. असं म्हणजे खूप टाईप असतात रिप्रोडक्शनचे आणि कोणत्या ऑर्गॅनिझम कोणतं फॉलो करतो रिप्रोडक्शनचा टाईप, तेवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. ते तुम्हाला होईल सवय ऐकून ऐकून. खूप आपल्याला 12वीच्या शेवटपर्यंत तेच तेच रिपीट रिपीट शब्द इतके कानावर पडतात ना, ऑटोमॅटिक लक्षात राहून जातं. फक्त लक्ष द्यावं लागतं, बाकी नाही. ठीक आहे. तर मग रिप्रोडक्शनच्या याच्यामध्ये तुम्हाला एवढीच माहिती, बाकी काही खास माहिती नाहीये. तर अनदर कॅरेक्टरिस्टिक दिले त्यांनी ब्लॅक मध्ये, दुसऱ्या सेटचा पॅरा, मेटाबॉलिझम. मी तुम्हाला काल सांगितलं होतं बघा, मेटाबॉलिझम. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ केमिकल्स. आता आपल्या बॉडीमध्ये इतके केमिकल्स आहेत भयानक, की प्रत्येक केमिकलचं नाव जर तुम्हाला दिलं लिहायला तर तुम्हाला 10 दिवस पाठ करायला, इतके केमिकल्स आहेत. कोणी सांगू शकेल का 2-3 केमिकलचे एक्झाम्पल? समजा कोणते पण, भले ते एन्झाईम असो किंवा काही कोणते सिक्रेशन असतो दुसरं. माधवी सांगू शकतेस कोणत्या पण 3 एन्झाईमची नावं बॉडी? दोन दोन तरी कमीत कमी. ह्युमन फिजिओलॉजी शिकवले का सर तुम्हाला युनिट शेवटचं? हॅलो, हा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं असेल ना 2-3 टाईपचे, समजा
कोणते पण एन्झाईम सांगा मला, भले ते कोणत्या पण याच्या कार्यरत असो. एन्झाईम्स म्हणजे माहिती आहे का तुम्हाला केमिकल, ते सांगा फक्त. माधवी, तुला माहिती असेल. हा ॲमिलेज हा असतं. काय? ॲमिलेज सलायवा मध्ये असतं ते. हा अमायलेज बरोबर. अमायलेज, ॲमिलेज. लायपेज, हं. पेप्टिडाइन, अजून सकस एंटेरिकस इंटेस्टाइन. हा, तर ते स्टमक पहिले आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा त्याला डिग्लुटेशन करण्यासाठी आपली सलायवा असतो, बरोबर. पेरिस्टायलिसिस प्रोसेस असते. पेरिस्टायलिसिस प्रोसेस स्टमक मध्ये जेव्हा अन्न जातं, सगळ्यात पहिलं केमिकल मेटाबॉलिझम साठी अन्न पचवायच्या सगळ्यात पहिलं केमिकल अन्नावर अटॅक करतं, ते असतं कॉन्सन्ट्रेटेड. ते सुद्धा कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड हे आपल्या स्टमक मध्ये असतं. 300 ml असतं ते काहीतरी, त्याची क्वांटिटी एक्झॅक्ट आठवत नाही, ती बघून घ्या पुस्तकात लिहिली कुठेतरी. तर ते इतकं कॉन्सन्ट्रेटेड असतं, त्याचं पीएच व्हॅल्यू माहिती आहे का तुम्हाला किती असते ते? माहिती आहे का माधवी? पीएच व्हॅल्यू HCl ची माहिती आहे का? 3 पॉइंट समथिंग असते. नाही, त्याचं काहीतरी आहे. हो, म्हणजे 7च्या नेहमी वर असते, 7च्या आत असते, 1 to 7च्या मध्ये असते. म्हणजे विचार करत आहे किती कॉन्सन्ट्रेटेड असते आपल्या पोटामध्ये. आपण जर ऍसिड तोंडात टाकलं तर आपली जीभ जळती, माहितीये का, आणि ते आपल्या पोटामध्ये असतं. विचार करा ते कसं काय असतं. कोणी सांगू शकेल माधवी? ते नाही, मी ऍसिड नाही समजू शकत. नाही हे बाय, ते स्टमक मध्ये जे आपलं ऍसिड असतं ना, काय ते 200-300 ml एवढ्या लहान स्टमक मध्ये, तर त्या स्टमकनं त्या ऍसिडमुळे आपलं पोट आतापर्यंत जळून जायला पाहिजे होतं. पण ते का बरं जळत नाही माहितीये का? कारण की त्या केमिकल पासून स्टमकला वाचवण्यासाठी बॉडी अजून एक केमिकल सिक्रेट करते आपली स्टमकची. स्टमकचे जे आपले गॉबलेट सेल असतात ना, गॉबलेट सेल्स, त्याच्यातून म्युकस नावाचा एक पदार्थ सिक्रेट होतो. आठवलं? हा, तर म्युकस जो असतो ना, तो एक लेअर बनवतो स्टमक मध्ये, म्हणजे असतोच तो परमनंट. आणि ते ऍसिड जेव्हा सिक्रेट होतं, आपल्याला जेव्हा अशी खूप भूक लागते बघा एकदम, तेव्हा आपल्या पोटामध्ये असं आवाज येतात. ते काय असतं ऍक्च्युली, आपलं HCl असतं. HCl जास्त ऍसिडिक होतं आणि आपल्याला भूक लागते, आणि आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा ते ऍसिडला आपण न्यूट्रलाइज करतो, शांत करतो. म्हणजे आपलं पोट भरलं, आता मी जेवण केलं असं वाटतं ना आपल्याला. ऍक्च्युली ते आपण ऍसिडची जी मुवमेंट असते त्या मुवमेंटला शांत करतो आपण पोटातल्या, जेवण करून. समजलं? हा, आता हा जो टॉपिक आहे ना मेटाबॉलिझम, ते हेच आपल्याला सांगतो की आपल्या बॉडीमध्ये इतक्या प्रकारचे केमिकल आहेत की ते आपल्याला रोज आपण युज करतो त्यांचं, तर ते आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. त्यांची साईज, व्हेरियस क्लासेस, साईज, फंक्शन एक्सेट्रा तुम्हाला शिकायला भेटेल म्हणले त्यांनी. एक मिनिट जरा. रिएक्शन्स फॉर मेटाबॉलिक रिएक्शन अंडरस्टँड. हा, तीच माहिती दिली त्यांनी, जास्त काही माहिती दिली नाही. तर समजलं का तुम्हाला? समजलं का राज, माधवी? हो. मेटाबॉलिझमचा अर्थ एवढाच आहे की तुमच्या बॉडीमध्ये ज्या तुम्ही कोणतीही प्रोसेस केल्यावरती जी केमिकल रिएक्शन होती त्याला आपण म्हणतो मेटाबॉलिझम, इन शॉर्ट. बस एवढंच ठेवायचं. म्हणजे जर तुम्हाला जर विचारलं कोणत्या पेपरमध्ये, NDAच्या किंवा नीटच्या, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म मेटाबॉलिझम, असा जर प्रश्न आला, यदा कदाचित येणार नाही म्हणा, पण जर आला तर तुम्ही सांगितलं पाहिजे, द व्हेरियस केमिकल रिएक्शन्स हॅपन्स डेली इन अवर बॉडी विच आर व्हायसरल, म्हणजे आपण त्यांना कंट्रोल करू शकत नाही, बरोबर आहे. त्यांना म्हणतो आपण मेटाबॉलिझम. भले त्या कोणत्या पण पार्ट मधून सिक्रेट हो, त्या आरबीसीचं फॉर्मेशन असो, त्या ऍसिटिल कोलिन नावाचं एक केमिकल असतं आपल्या न्यूरल सिस्टीमचं, त्याचं सिक्रेशन असो, हे सगळं 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 आपल्या एका मेटाबॉलिझम मध्ये येऊन जातं. पूर्ण बॉडीचं फंक्शनला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. बस एवढंच आहे, बाकी काय नाही येते. तर आता हे आपल्या ह्युमन बॉडीच्या ऐवजी फंजाय, मायक्रोब्स मेटाबॉलिझम एक्झिबिट करतात, बरोबर आहे. तिकडे लिहिलंय बघा NCERT मध्ये. प्लांट्स मध्ये पण होतं. प्लांट्सचं एक्झाम्पल सांगू शकेल का मेटाबॉलिझमचं? माधवी सांगू शकतील एखादं प्लांट्स मध्ये होणारं साधं काय? फोटोसिंथेसिस. नाही, तिथं प्रोसेस झाली. एखादं मला सांग एक्झाम्पल, त्या फोटोसिंथेसिस मध्ये सांग वाटल्यास, तिकडे पण आहेत बरेच एन्झाईम आहेत काम करणारे. एखादा एन्झाईम सांग मला सेवरल, तुला जे पण आठवेल ते सांग, काहीच प्रॉब्लेम नाही.
आठवते का नाही? बरं चला सांगतो. हे बघा, ऍसिटिल को एन्झाईम ए नावाचं एक एन्झाईम असतं, समजलं का? प्लांट्स मध्ये. तर असे म्हणजे व्हेरियस एन्झाईम प्लांट्स मध्ये सुद्धा असतात. आपल्याला वाटतं की आपल्या बॉडीमध्ये आहेत, आपल्या बॉडीमध्ये आहेत अनेक खूप प्रकारचे. आपण त्यांना सध्या आपल्याला सिलेबसला आणि एमबीबीएसच्या सिलेबसला असतात ते खरं तर, पण आपल्या सिलेबस मध्ये आहेत तेवढे तर लक्षात ठेवा. इतके एन्झाईम्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि प्रत्येक पार्ट मधून ते सध्या पण तुमच्या बॉडीमध्ये वाहत आहेत. प्रत्येक सेलला जाऊन ऑर्डर देत आहेत ब्रेन मधून की असं करा. सध्या मी जे जेवण केलं ते माझ्या पोटामध्ये कसं पचन होतंय काय नाही, एक्सक्रिटरी सिस्टीम, सगळ्या सिस्टीम मध्ये एन्झाईम सध्या रोटेट होत आहेत. आपल्याला ते ओळखू पण येत नाहीत. आणि एन्झाईम सगळे कार्यरत असतात रेस्टच्या टाइमला, म्हणून रेस्ट इम्पॉर्टंट आहे. असं जे म्हणतो ना आपण, आराम करा बाबा आराम करा, ते एन्झाईम कार्यरत करण्यासाठी आणि आपल्या बॉडीचं फंक्शन नॉर्मल ठेवण्यासाठी रेस्ट करतो आपण. बाकी काही कारण नाहीये रेस्टचं. असं असतं, समजलं का? हा बस, म्हणजे एन्झाईम तुम्हाला आता मी पुढं सांगेल, आपलं जेव्हा रिव्हिजन होईल ना पुढचं ते ह्युमनचं वगैरे, ह्युमन फिजिओलॉजी, तेव्हा आहे म्हणा, तसं काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा तुम्हाला कळून जाईल सगळं. ठीक आहे. बाकी काही प्रॉब्लेम मेटाबॉलिझम मध्ये? मला एक डाऊट होता हे रिप्रोडक्शन मध्ये, हा की इथे दिलं की स्टेराइल वर्कर बीज इनफर्टाईल कपल्स ह्युमन हे रिप्रोड्यूस करू नाही हा शकत. तर मग हे जे हो वर्कर बरोबर. बीज असतात तर यांचा इकोसिस्टीम वर काय परिणाम होतो? ते रिप्रोडक्शनच करत नाहीत तर. ते प्रत्येक जण नसतात, असे असंख्य बीज आहेत जगामध्ये. तू विचार कर, लाखो करोडो. प्रत्येक जण स्टेराईल थोडी असतं. इकोसिस्टीम वर एवढाच परिणाम होतो. अच्छा, समजा एखादी जर बी जर फर्टाईल, काय म्हणतात, काय नाव शकत, हा स्टेराईल, सॉरी, स्टेराइल वर्कर बीज. स्टेराईल जर असेल तर, हा स्टेराईल जर असेल तर ती नाही करू शकत रिप्रोडक्शन कोणत्याच प्रकारचं. ती नाही करू शकत पार्थेसिस. पण तिच्या एकामुळे इकोलॉजीवरती, इकोसिस्टीम वर काहीच परिणाम होत नाही, कारण की घडवाचं. ठीक आहे, ते एकदा बघून घेशील. हो. ठीक आहे. हा बस तेवढंच आहे, बाकी काही नाही. म्युल्स म्हणजे तो एक अॅनिमल आहे फक्त. अजून काही? नाही. टायगर आणि लायनचं काय रे? लायगर म्हणतात तर. लायगर लायगर लायगर. हा अच्छा अच्छा, म्हणजे ते जेनेटिकली तयार झालेले म्हणतोय का तू? हा मग लायगर तसे म्हणतात. असतील ना आपल्या. काय म्हणताय? लायगर म्हणतात लायगर. हा ते बरोबर, लायन आणि आता खूप आहेत माहितीये का. एक फ्लेवर सेवर टोमॅटो म्हणून आहे, एक पोमॅटो म्हणून आहे, ज्याच्यामध्ये पोटॅटो आणि टोमॅटो दोघा जणांचं मिक्सचर आहे. पोमॅटो म्हणतो आपण त्याला. तसे खूप आहेत माहितीये का. ते तुमचं जेव्हा 12वीत येईल ना, जेनेटिक चॅप्टर इनहेरिटन्सचं, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल बघा ते. ठीक आहे. त्याचे खूप एक्झाम्पल आहेत, इंटरेस्टिंग आहेत खूप. सगळ्यात तुम्हाला सांगू का इंटरेस्टिंग पार्ट कोणता आहे अख्ख्या बायोलॉजी मधला, हे सगळं सोडलं तर? सगळ्यात सगळ्यात चांगलं आहे डीएनए प्रोटीन सिंथेसिस आणि हे जेनेटिक. हे दोन जर तुम्ही शिकलात ना बायोलॉजी मध्ये, तुम्हाला खरा इंटरेस्ट येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला वेळ होणार, अजून 2-3 महिने तर लागतील. जाऊ द्या, सध्या आपण टाइमपास करू. तुम्हाला समजलं का मेटाबॉलिझम? सांगा मला. हो. हा, काही डाऊट आहे का मग तुम्हाला? तर नाही ना? पुढचं घेऊ. चला ठीक आहे. आता पुढं तुम्हाला कोणतं पेज आहे पुढचं बाबा? हा हे पुढचं. हा हेच. हा हे बघा, आता इकडे दिले त्यांनी, ब्लॅक लाईन वाचू आपण डायरेक्ट, बाकी काही नाही. हेन्स सेल्युलर ऑर्गनायझेशन ऑफ द बॉडी इज द डिफायनिंग फीचर ऑफ द लाईफ फॉर्म्स. आता या लाईन वरून तुम्हाला काय कळतं? त्यांनी म्हणले एनसीआरटी ने आपल्याला की सेल्युलर ऑर्गनायझेशन असतं, म्हणजे प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्सचं जे सेल्युलर ऑर्गनायझेशन असतं प्रत्येक ऑर्गॅनिझम आहे. अमिबा माहिती ना सगळ्यांना कसा असतो? हो. माहिती ना? हा, अमिबा हा पार्टिक्युलर ऑर्गॅनिझम. समजा आता आपण सगळे पुढचे जे आहेत ना अमिबावरूनच घेऊ, म्हणजे आपल्याला लक्षात येईल काय ते. अमिबा समजा आहे, समजा चाललाय बिचारा, चालतोय तसं, खातोय पितोय. तर आपलं कसं सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गन सिस्टीम आहे, तर तो फक्त सेल्युलर आहे. म्हणजे त्याचं ऑर्गन वगैरे काहीच नाही. एक तो फक्त सेल आहे जो की त्याचं फंक्शनिंग करून चालतोय फिरतोय. तो इतका छोटी साईज असते त्याची, काहीतरी 2 ते 3 मायक्रॉन. तो मायक्रोस्कोप खाली पाहावा लागतो आपल्याला. सेल्युलर ऑर्गनायझेशन असतं ना त्याचं, म्हणून माहिती आहे ना. हा, तर त्यांनी फक्त व्हेरिएशन दाखवले या लाईन वरून की बारीक
ऑर्गॅनिझम जे असतात स्मॉल साईजचे, तर सेल्युलर ऑर्गनायझेशन ऑफ द बॉडी इज द डिफायनिंग फीचर ऑफ द लाईफ फॉर्म. तर ते सेल्युलर ऑर्गनायझेशन कसं आहे त्या अॅनिमलचं समोर दिलेलं, भले तो लायन असो, ह्युमन असो, हत्ती असो, जिराफ असो, किंवा एक स्मॉल इन्सेक्ट असो, आर्थ्रोपोडा असो, मॉल्युस्का असो, तर त्याचं सेल्स कसे बनलेले आहेत, सेल्युलर ऑर्गनायझेशन कसं आहे त्याचं, त्याचे सेल्स कशा प्रकारचे आहेत, प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे, याला आपण म्हणतो सेल्युलर ऑर्गनायझेशन. तर ही असती डिफायनिंग फीचर ऑफ द बॉडी, म्हणजे ती फक्त डिफाईन करते की असं असं लाईफ त्याची, सेल त्याचे सेल या प्रकारचे आहेत, प्रोकॅरियोट्स आहेत का युकॅरियोट आहेत का, न्यूरॉन्स आहेत का, गँग्लिऑन्स आहेत, समजलं ना. सेल्युलर ऑर्गनायझेशन फक्त माहिती देत चालेल, समजलं का, म्हणून ते डिफायनिंग फीचर आहे. एवढंच दाखवले त्या लाईन मध्ये, बाकी काहीच नाहीये. ठीक आहे. हा, आणि वरती एक दिलं बघा, मेटाबॉलिक रिएक्शन इन विट्रो आर नॉट लिव्हिंग थिंग्स बट श्युअरली लिव्हिंग रिएक्शन. आता मेटाबॉलिक रिएक्शन बद्दल एक दिलंय माहिती. इन विट्रोचा अर्थ माहिती का तुम्हाला, माधवी माहिती का? आर्टिफिशियल ना. नाही नाही नाही, माधवी तुला माहितीये का सांग. इन विट्रो म्हणून हा जो शब्द दिलाय ना, हा दिसतोय का तुम्हाला, हे बघा हायलाइट करून दाखवतो वाटल्यास, ते मला सवय नाही आता प्रत्येक वेळेस. नोटेशन हेच असणार आहे हायलाइट. नाही नाही, प्रोसेस नाही. हा करेक्ट, इन विट्रो आहे ना. हा करेक्ट, इन विट्रो प्रोसेस नाही म्हणतात आपण त्याला. इन विट्रो म्हणजे इनसाइड द बॉडी, आणि इन विट्रो म्हणजे असतं, आणि एक इन विवो म्हणून असतं. विट्रो सारखं VIVO, इन विवो म्हणून असतं, समजलं का. इन विवो म्हणजे हा, त्याला आपण इन विट्रो म्हणतो, आणि इन विवो म्हणजे इनसाइड द टेस्ट ट्यूब. दोघांचे अर्थ वेगवेगळे आहेत, पण आपल्याला शक्यतो इन विट्रोच विचारतात ते, बाकी काही नाही. तर इन विट्रो म्हणजे समजा टेस्ट ट्यूब मध्ये तयार झालेली कोणती पण गोष्ट रिएक्शन केली आपण, किंवा सेलचं मिक्सिंग केली, गॅमेटची मिक्सिंग करतात ना आजकाल, ते इन विट्रो म्हणतात बघा, IVF. तर ते जे असतं टेस्ट ट्यूब मध्ये तयार केलं जाणार, त्याला म्हणतो आपण इन विट्रो, बरोबर आहे. हा, आणि नंतर ते बॉडीसाठीच तयार करतो आपण, आपल्या बॉडीला कामी यावं म्हणून, पण ते टेस्ट ट्यूब मध्ये आउटसाइड द बॉडी बट इन विट्रो असं म्हणतो आपण त्याला, अशी डेफिनेशन आहे. ठीक आहे, समजलं का. हा, एवढं मात्र लक्षात ठेवा, कारण हा शब्द खूपदा नीटला आलाय बाबा. बाकीच्या एक्झाम मला काही माहित नाही, पण नीटला मी खूपदा बघितलंय, 4-5 वेळेस बघितलाय हा शब्द. इन विट्रोला शब्द लक्षात ठेवा फक्त, बाकी काही नाही. ठीक आहे. तर अरे गेलं का रे. हा ठीक आहे, आता झालं. तर काय डाऊट आहे का कोणाला? नाही, डाऊट नाही. ओके, तर आता पुढचा पॅराग्राफ घेऊ. पुढच्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला काय दिलं माहितीये का, ब्लॅक लाईन पहिले वाचत जाऊ. कॉन्शियसनेस. आता हे इतकी कॉमन डेफिनेशन आहे की यावरती आजपर्यंत एक सुद्धा प्रश्न आला नाही कॉन्शियसनेस वरती. फक्त लक्षात ठेवा, कॉन्शियसनेस देअरफॉर बिकम्स द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग थिंग. आता कॉन्शियसनेस ही जी प्रॉपर्टी आहे, बाकी आता इतक्या प्रॉपर्टीज बघितल्या आपण, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन, याच्या सगळ्या बघितल्यात ना आपण ब्लॅक लाईन्स मधल्या. तर या ज्या आहेत ना, या डिफायनिंग प्रॉपर्टीज आहेत, कोणत्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. आता कॅरेक्टरिस्टिक तर ग्रोथ पण आहे, पण माउंट ग्रो करतात. म्हणजे लिव्हिंग ऑन नॉन लिव्हिंग मध्ये एकदम स्पेसिफिक कॅरेक्टर जर म्हणलं तर ते फक्त आणि फक्त कॉन्शियसनेस आहे. कॉन्शियसनेसचा अर्थ माहिती आहे ना काय? हा, जागरूक असणे एखादी लिव्हिंग थिंग. फक्त लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत त्या पूर्णपणे कॉन्शियस असतात, की नॉन लिव्हिंग थिंग या कॉन्शियस नसतात. समजा आता माझ्यासमोर टीव्ही ठेवलाय मी, तर त्याला मी ऑपरेट करू शकतो रिमोट यूज करून, पण मी त्याला असं कॉन्शियस आणि तो सेल्फ काम नाही करू शकत. स्क्रीन टच आहे आजकाल, स्मार्ट येतो, पण तो कॉन्शियस नाही म्हणू शकत आपण त्याला. तो किती भले ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असो, ते रोबोट जरी असतात आजकालचे भारीचे रोबोटिक्स, इतकं ते टॅलेंटेड असतात, पण ते कॉन्शियस कधीच नसतात. त्यांना ऑपरेट करावं लागतं, ऑपरेटिंग सिस्टीम द्यावं लागते, स्टिम्युलस द्यावं लागतं, काहीतरी आपल्याकडून स्टिम्युलस द्यावं लागतं, मग ते ऑपरेट होतात. पण आपली लिव्हिंग बॉडी काय करते का, आपलं लक्ष नसलं, आणि जर एखादा मच्छर जर आपल्याला चावून गेला, तरी पण आपली बॉडी लगेच
एका सेकंदात आपल्या ब्रेन पर्यंत किंवा नर्वस सिस्टीम पर्यंत तरी पूर्ण बॉडीची आपल्याला ती कळते की आपल्याला मच्छर चावला, याला म्हणतात कॉन्शियसनेस. स्टिम्युलस भेटली आपल्याला, बरोबर आहे, समजलं का? तर तिकडे दिलंय ब्लॅक लाईन मध्ये, कॉन्शियसनेस देअरफॉर बिकम्स द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही एकुलती एक अशी प्रॉपर्टी आहे जी की फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमची आहे. बिकम्स द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि वरचं जे होतं सेल्युलर ऑर्गनायझेशन ते फक्त डिफायनेट फीचर होतं, आणि हे काय डिफायनेट प्रॉपर्टी आहे. आणि रिप्रोडक्शन आणि ग्रोथ हे डिफायनेट कॅरेक्टरिस्टिक आहेत. यातला फरक कळाला का? हो. हा ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला कधी विचारलं समजा कुठे पण प्रश्न, भले ते स्टेट बोर्डला असतो किंवा नीटला असो, की या तिघांमधला बेसिक डिफरन्स काय, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे रिप्रोडक्शन हे फक्त कॅरेक्टरिस्टिक आहे आणि सेल्युलर ऑर्गनायझेशन फीचर आहे. ते प्रत्येकाचं असतं सेल्युलर ऑर्गनायझेशन, अमिबापासून जिराफ पर्यंत सगळ्यांचं असतं. पण कॉन्शियसनेस ही अशी गोष्ट आहे की जी अमिबाकडे सुद्धा नसती खूपदा. ती फक्त आपल्या इव्हॉल्व्ह झालेल्या चांगल्या प्रकारे युकॅरियोटिक सेल असलेल्या ह्युमन बिंग कडे असती आणि काही अॅनिमल्स कडे. समजा एखादा डॉग जरी आहे आणि तो झोपलेल्या पोझिशन मध्ये, आणि त्याला जर समजा कुत्र्यांना माहिती आहे तुम्हाला बरोबर, मेलवरून ते सगळं आयडेंटिफिकेशन करतात प्रत्येक गोष्टीचं, बरोबर आहे, तर ते त्यांचं इव्हॉल्युशन मुळे असतं. तर ते झालं त्यांचं कॅरेक्टरचं आणि ऑर्गॅनिझमचं कॉन्शियसनेस मध्ये तुम्हाला फरक बघायला मिळेल. डॉग मध्ये, हत्तीमध्ये, एलिफंट मध्ये, जिराफ मध्ये, ह्युमन बिंग मध्ये. पण कॉन्शियसनेस या फक्त युकॅरियोटिक सेलकडेच असतात. एवढं लक्षात आलं का? हॅलो. हा, बस त्यांनी एवढंच दिलंय. कॉन्शियसनेस म्हणजे तो प्रत्येकाकडे नसतो. आता आमिबा समजा आहे माझ्यासमोर, किंवा ते हायड्रा नसतो का, मायक्रोस्कोप खाली बघतो हायड्रा किंवा प्लॅनरिया, या जे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहेत यांच्याकडे कॉन्शियसनेस नसतो, कारण की ते प्रोकॅरियोटिक साधे असतात बिचारे, आपलं आपलं फिरत राहतात. त्यांना जर मी पिन जरी मारली तरी पण ते तुटतात, रिपेअर होतात, त्यांचं रिजनरेशन होतं, कोणाचं बायनरी फिजन होतं. कॉन्शियस बिलकुल नसतात त्या बाबतीत. फक्त ते सेन्स करू शकतात की बाबा असं असं आहे, पण कॉन्शियसनेस फक्त युकॅरियोटिक सेलवालेच करू शकतात. ते पण आपल्यासारखे वेल डेव्हलप तर लगेच करतं म्हणा, माणूसच आपण, पण हत्ती वगैरे हे सुद्धा करू शकतात. तर याला म्हणतात कॉन्शियसनेस. म्हणून कॉन्शियसनेस जी आहे ना, ती डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग थिंग, एवढंच म्हणलं एनसीआरटी ना, आणि एवढंच ठेवा. सगळ्यात मेन टॉपिक हाच आहे माझ्या मते एवढ्या पेजवरचा. झालं, मग बाकी काही नाही. कॉन्शियसनेस म्हणजे ॲबिलिटी टू सेन्स, रिस्पॉन्ड टू द एन्व्हायरमेंट. स्टिम्युलस माहिती ना काय असते? स्टिम्युलसचा अर्थ माधवी माहिती आहे ना? हो माहिती. हा सांग बरं माहिती तर. रिस्पॉन्ड करणं म्हणजे रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतो ना आपण, की पटकन एखाद्या गोष्टीला रिस्पॉन्ड करणं. हा करेक्ट, रिफ्लेक्स ऍक्शन, बरोबर आहे. माहिती ना न्यूरॉन्स आपले कसे रिफ्लेक्स ऍक्शन देतात आपल्याला बॉडीला. समजा मला पिन टोचली, आपल्याला डायग्राम मध्ये वेल डिफाईन केलंय बघा बायोलॉजीला, तुम्हाला एवढं एक्सप्लेन करायची मी गरज नाही, तुम्हाला बघितलं की कळून जाईल ते, फक्त आता करायचं म्हणून करतोय मी. रिस्पॉन्स माहितीये आपल्या न्यूरॉनची स्पीड किती असते माहितीये का? जर मला इकडे मच्छर हाताला चावला तर माझ्या ब्रेन पर्यंत सिग्नल कसं जातं की मला मच्छर चावलाय? 70 मीटर पर सेकंड एवढी स्पीड असते आपल्या न्यूरॉन. ऐकलंय का? इकडे एमटीजी मध्ये 70 दिलंय बाबा. ते हा काहीतरी मिली मध्ये दिलंय काहीतरी, पण अशी व्हॅल्यू असती. इतक्या स्पीड मध्ये आपला न्यूरॉन त्या पॉइंट पासून ते आपल्या ब्रेन किंवा नर्वस सिस्टीम पर्यंत, खालच्या स्पायनल कॉर्ड पर्यंत इतक्या स्पीड मध्ये आपल्याला रिस्पॉन्ड करतो. याला म्हणतो आपण स्टिम्युलस. तर एवढंच दिलं या पॅरामध्ये. एक्झाम्पल जर असलं ना बाबा की तुम्हाला लगेच लक्षात राहतं, म्हणून मी एक्झाम्पल विचारले तुम्हाला, बाकी काही नाही. एक्झाम्पल वरूनच तर सगळे टॉपिक पाठवतात ना आपल्याला, नाहीतर विसरून जातो आपण. रट्टा मारण्यात काही अर्थ नाही, ते लक्षात ठेवावं लागतं, है की नाही? झालं मग तेच. तर कॉन्शियसनेस मध्ये कोणाला डाऊट आहे का? माधवी वगैरे कोणाला काही डाऊट आहे? राज? नाही. चला ठीक आहे, मग पुढचं काय पेज मध्ये तीच माहिती दिली त्यांनी. बायोलॉजी बद्दल थोडी माहिती दिली. आता नेक्स्ट पेज काढूत आपण. हा, डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. डायव्हर्सिटी बद्दल माहिती दिली. डायव्हर्सिटीची मी तुम्हाला काल डेफिनेशन दिली बघा. तर हा जो प्रश्न आहे ना एक, तो आलेला आहे बरं का नीटला. किती प्रजाती, म्हणजे AIPMT जी आधी एक्झाम व्हायची ना नीटच्या आधी, AIPMT म्हणून, त्याच्यामध्ये हा प्रश्न आलाय की किती मिलियन प्रजाती जगामध्ये सर्व्हाइव्ह करतात, असा प्रश्न आला होता.
काहीतरी 2005 ला कसा आला, तर 1.7 to 1.8 मिलियन इतक्या स्पेसिस वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल सर्वाइव्ह करतात. मिलियन म्हणजे माहिती ना, इतक्या स्पेसिस. हा, 18 लाख ऍव्हरेज ऑन अन ऍव्हरेज. खरं तर अजून शोध चालू आहे, अजून आहेत म्हणे भरपूर. 1 मिलियन तर अशाच आहेत म्हणे ज्या की आपल्याला माहित नाही इव्हॉल्युशनच्या काळातल्या. त्यांचे डेड जे ऑर्गॅनिझम असतात ना फायलोजेनी, त्याच्यावरून ते रिसर्च करणारे सायंटिस्ट लोक शोधायलेत अजून. 1 मिलियन तर अशाच आहेत म्हणे. म्हणजे जवळपास ऍव्हरेज 18 ते 19 लाख प्रजाती आहेत जगामध्ये, असं त्यांनी सांगितलंय आपल्याला एनसीआरटीचं. एवढं लक्षात ठेवा झालं. बाकी या पॅरामध्ये काही महत्वाचं नाही एवढं. आणि बायोडायव्हर्सिटीची थोडीशी डेफिनेशन दिली त्यांनी. This refers to biodiversity of the number and types of organism present on the earth. तेच दिलंय मी जे म्हणलं ते. We should remember that we explore new areas. झालं, बाकी काही नाही. तर समजलं ना, एवढ्या प्रजाती आहेत डायव्हर्सिटी म्हणजे, एवढं दिलं त्यांनी, बाकी काही नाही. आणि प्रत्येक प्रजातीचं आता आपल्याला आयडेंटिफिकेशन करावं लागेल, बरोबर आहे. ते एक प्रश्न येतो. नाहीतर असा प्रश्न होऊन जाईल ना की हे हा किडा कोणता आहे, तो हत्ती कोणता आहे. प्रत्येकाला नॉमेनक्लेचर लागेल ना काहीतरी. आपल्याला केमिस्ट्री मध्ये आहे बघा, आयुपॅक नॉमेनक्लेचर, कॉमन नेम असतात ना. हा, केमिस्ट्री काय, तर केमिस्ट्रीमध्ये जसे आपल्याला आयुपॅक नेम आहेत ना, तसं बायोलॉजी मध्ये जे आहे आयुपॅक नेम, त्याला आपण म्हणतात नॉमेनक्लेचर. ठीक आहे. नॉमेनक्लेचर म्हणजे ऍक्च्युअली आयडेंटिफिकेशन ऑफ द स्पेसिस, आणि त्याचे काही थोडेसे रूल्स आहेत. आता हा प्रश्न नीटला आलेला आहे, आयसीबीएन म्हणजे काय असतं, नीटला आलेला प्रश्न आहे. AIPMT ला नाही, नीटला आलेला आहे. याचं फुल फॉर्म पाठ करायचे बरं का. इंटरनॅशनल कोड फॉर बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर, आणि इकडे ICZN म्हणजे इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. असे 2-3 शॉर्ट फॉर्म्स आहेत, तेवढे लर्न करून टाका. म्हणजे फक्त लक्षात तरी ठेवा, कमीत कमी लर्न करायचे नसले तर. बाकी काही नाही, ऑप्शन मध्ये कळूनच जातं आपल्याला. ठीक आहे. हा, पहिला प्रश्न आहे. तर या ज्या दोन सिस्टीम आहेत, ICBN आणि ICZN, आपल्याला बायोलॉजीचे 2 पार्ट आहेत, बरोबर आहे, बॉटनी आणि झूलॉजी. तर ICBN आणि ICZN यांनी काय केलं, नॉमेनक्लेचर प्रत्येक ऑर्गॅनिझमला एक स्पेसिफिक नाव द्यायचा निर्णय घेतला. या दोन्ही संस्था ज्या आहेत, काय म्हणतो आपण त्यांना, तर या दोन्ही पार्ट्सनं असं ठरवलं की आपण सगळ्या ऑर्गॅनिझमला नाव द्यायचं, कोडिंग करायची प्रत्येकाची आणि नाव द्यायचं. तेव्हापासून नॉमेनक्लेचरची प्रथा सुरू झाली समजा बायोलॉजीमध्ये. आता यांनी इयर वगैरे काही दिलं नाही. तर biologists follow universally accepted principles to provide scientific names to knowledge organism. Each name has 2 components, the generic name and the specific epithet. म्हणजे एक जेनेटिक नेम असतं आणि एक स्पेसिफिक नेम असतं प्रत्येक ऑर्गॅनिझमचं. जर तुम्ही बायोलॉजिकली बघितलं, समजा एक्झाम्पल दिलं तर मॅन्जीफेरा इंडिका माहिती आहे ना. हो. काय असतं मॅन्जीफेरा इंडिका मध्ये, मँगो. मॅन्जीफेरा इंडिका, हा मँगो असतो, बरोबर आहे. तर मॅन्जीफेरा जे आहे, मॅन्जीफेरा इंडिका लिनियस, LINN, लिन म्हणजे लिनियस, माहिती आहे ना. लिनियस हो. कोणी माहिती आहे ना, कार्लस कार्लिनियस. हा, कार्लस लिनियस हा जो सायंटिस्ट आहे, कार्ल लिनियस, यानं सगळ्यांची त्यांना नावं दिली ते, म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमला नाव द्यायचं. त्याच्यामुळं त्या पार्टिक्युलर सजीव वस्तूला त्यानं नाव दिलं, म्हणून त्याच्या समोर लिनियस LINN असं नाव लागतं. आता तसे खूप वस्तू आहेत ना जगामध्ये, प्रत्येक ऑर्गॅनिझमला त्यांना एकट्यानेच थोडी नाव दिले. प्रत्येकाच्या समोर कोणासमोर लिन नसतं, म्हणजे सिमिलरली दॅट टाइप ऑफ नेम्स असतात असे शॉर्ट फॉर्म मध्ये सायंटिस्टचे. पण तुम्ही त्या सायंटिस्टच्या नेम पेक्षा लक्षात काय ठेवावं लागणार आहे तुम्हाला, की जेनेटिक नेम आणि स्पेसिफिक एपिटाइट, हे लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर जेनेटिक नेम, आता समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ, मॅन्जीफेरा इंडिका, बरोबर आहे. तर त्यातलं मॅन्जीफेरा आहे ना, हे झालं त्याचं जेनेटिक नेम. आणि जे मॅन्जीफेरा इंडिका जे आहे, ते झालं त्याचं स्पेसिफिक नेम. म्हणजे ती स्पेसिस इंडिका आहे आणि तो मॅन्जीफेरा या जेनेटिक्सचा आहे, असं त्याचा अर्थ पडतो. ठीक आहे. तर त्या जीनचा तो आहे, मॅन्जीफेरा जीनचा. दिस सिस्टीम ऑफ प्रोव्हाइडिंग अ नेम विथ 2 components इज कॉल्ड बायनॉमियल नॉमेनक्लेचर. तर आता मॅन्जीफेरा जे नाव पडलं, जेनेरिक आणि स्पेसिफिक या दोघांचं मिळून, त्याला आपण म्हणतो बायनॉमियल. आता बाय म्हणजे 2, याच्यामध्ये 2 कोणते आहेत, मॅन्जीफेरा म्हणजे जेनेरिक आणि स्पेसिफिक, म्हणून बाय नॉमिनल नॉमेनक्लेचर असं त्याचं नाव आहे. समजलं ना, सोपं आहे, एवढं काही नाही. बाय म्हणजे 2, बरोबर आहे ना. हा, तर दिस नेमिंग
आयटेल कसं काय दिस नेमिंग सिस्टीम इज गिवन बाय कार्लस लिनियस. हे बघा आहे बघा इकडं दिसलं का कार्लस लिनियस. हा आता या कार्लस लिनियस कडून बायनॉमियल नॉमेनक्लेचरची सिस्टीम सुरू केली म्हणून लिनियस लिनियस असं नाव लावतात प्रत्येक गोष्टीच्या समोर म्हणजे बऱ्याच गोष्टीच्या समोर. being practiced by biologists all over the world. This system is using to the format as the found example of the mango. खाली मँगोचं एक्झाम्पल दिले त्यांनी तुम्ही बघू शकता. टू अंडरस्टँड ते आता मी तुम्हाला सांगितलं म्हणा. हे बघा मँजीफेरा इंडिका नेक्स्ट पेज वरती दिले तुम्हाला. मँजीफेरा इंडिका इज द नेम ऑफ द जेनेरिक अँड इंडिका इज द जीनस. हे बघा इकडे दिले Mangifera represents the genus of the species while indica is a particular species असं दिलं त्यांनी. or a specific epithet म्हणजे एकच अर्थ आहे दोघांचा स्पेसिस आणि स्पेसिफिक एपिथेट म्हणजे काही फरक नाहीये. तर असं नाव दिलेलं आहे कार्लस लिनियस या सायंटिस्ट जो आहे आपला बायोलॉजिस्ट काही म्हणा तुम्ही त्याला. ठीक आहे समजलं का? काही प्रॉब्लेम माधवी? नाही. हा काही डाऊट असेल तर विचार बरं कारण की बघ मी पहिल्यांदा शिकवते मला काही एक्सपिरियन्स नाही जास्त म्हणून काही चुका जर होत असेल आणि तुला काही डाऊट असेल तर विचारायचं बिनधास्त. तुला आणि राज तुला पण सगळ्यांनाच जे काही ऐकतात त्यांना. ठीक आहे आता हे झालं बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्लस लिनियस. कार्लस लिनियस भेटलेलं बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आता त्याचं सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे मँजीफेरा इंडिका. तुम्हाला कळालं असेल मँजीफेरा म्हणजे जीनस इंडिका म्हणजे स्पेसिस आणि समोर ते LINN म्हणजे लिनियस म्हणजे त्या कार्लस लिनियस त्याचं नाव दिलं होतं म्हणून त्याचं नाव लिहिलं झालं बाकी काहीच नाही. एवढं लक्षात ठेवा झालं बाकी काही नाही. तर आता याचे काही थोडेसे रूल्स आहेत बघा. हे नेमकं रूल्स आहेत. तर सगळ्यात पहिला रूल आहे बायोलॉजिकल नेम म्हणजे मँजीफेरा इंडिकल एक्झाम्पल समोर ठेवा तुम्ही नजरेच्या. म्हणजे आता हे जे बायोलॉजिकल नेम आहे मँजीफेरा इंडिका ऐकू येते ना? हा तर मँजीफेरा इंडिका हे जे बायोलॉजिकल नेम आहे जनरली इन लॅटिन अँड रिटन इन इटॅलिक्स. हे लॅटिन नेम आहे लॅटिन भाषेत नाव दिलंय मँजीफेरा इंडिका पण त्याला लिहितात इटॅलिक्स मध्ये म्हणजे असं क्रॉस मध्ये. माहिती ना इटॅलिक्सचं कसं असतं लिपी ते कॉम्प्युटर मध्ये आपल्या कॉम्प्युटर मधली लिपी तर हा क्रॉस मध्ये हा तर ते इटॅलिक्स लिहितात. हा इटॅलिक मध्ये बरोबर तेच इटॅलिक्स मध्ये लिहितात. ते लॅटिन भाषेत नाव असतात पण ते लिहितात इटॅलिक मध्ये असं त्यांचं म्हणणं. हा पहिला नियम आहे बायोलॉजिकल नेम लिहायचा. हे आलेले बरं का जोड्या लावामध्ये आले ते मॅच द फॉलोविंग नीट मध्ये आलतंय 2017ला 17ला का 16ला कधीतरी आलतं समजा. हा झाला पहिला रूल. दुसरा रूल आहे द फर्स्ट वर्ड इन अ बायोलॉजिकल नेम रिप्रेझेंट द जीनस वाईल द सेकंड इज स्पेसिफिक. ते तर आत्ताच सांगितलं. पहिलं जीनस सांगतो ते स्पेसिस सांगतो. मँजीफेरा जीनस आहे आणि इंडिका त्याची स्पेसिस आहे. ठीक आहे ते काही सांगायची काही गरज नाही. ठीक आहे तर तिसरा नियम आहे बोथ द वर्ड्स इन अ बायोलॉजिकल नेम हँड रिटन म्हणजे हाताने जेव्हा लिहिलेलं असतं एखादं बायोलॉजिकल नेम म्हणजे मी लिहिलं मँजीफेरा इंडिका हाताने जर लिहिलं तर त्याला अंडरलाईन करून लिहितात सेपरेटली. ठीक आहे म्हणजे आपण त्याला नॉर्मली समजा लिहिलं आता हे तुम्हाला अक्षर दिसतात नॉर्मल लिहायचं एकदम इटॅलियन वगैरे. इटॅलिक्स आपण तेव्हाच करतो जेव्हा की ते प्रिंटेड असतात एखाद्या पुस्तकामध्ये पण जेव्हा आपल्याला ती हाताने लिहायची वेळ येते तेव्हा आपण त्याला अंडरलाईन करून लिहितो. हा झाला तिसरा नियम बायोलॉजिकल नियमचा. सोपे नियम आहेत एकदम. आणि चौथा नियम आहे लास्ट नियम द फर्स्ट वर्ड डिनोटेड द जीनस स्टार्ट्स विथ अ कॅपिटल लेटर अँड वाईल अ स्पेसिफिक एपिथेट स्टार्ट्स विथ अ स्मॉल लेटर. हा ते एक आता हे बघा मँजीफेराचे ते तो जो एम दिसतोय ना तो कॅपिटल आहे पण इंडिकाचं आय छोटं लिहिलं त्यांनी. बरोबर आहे कळतंय ना माधवी? हो. आता हा सोपा नियम आहे एकदम. हे 4 नियम तुम्ही कसंही करा रट्टा मारला तरी काही हरकत नाही कारण की हे शक्यतोच येतात कारण की यायची काही गॅरंटी नसते यांची. फक्त लक्षात ठेवा कसे लिहितात ते बाकी एकदम इम्पॉर्टंट वगैरे काही नाही असं. बस एवढे 4 नियम लक्षात ठेवा झालं. आता पुढे तुम्हाला दिलंय क्लासिफिकेशन बद्दल. तर टॅक्सोनॉमी वगैरे थोडी डेफिनेशन दिली इकडं पुढच्या पेजवर आहे का? एक मिनिट नाही त्याचा हा मी फोटोच नाही काढला त्याचा. ठीक आहे ते तुम्हाला दिसतंय ना तेवढं बघून घ्या. माझ्याकडे आहे पुस्तक मी तुम्हाला पुस्तक घालून सांगतो. ते टॅक्सोनॉमी जी आहे ना
आता प्रत्येक क्लासिफिकेशन तुम्ही नाव दिलं, पण त्यांचं क्लासिफिकेशन करावं लागेल ना तुम्हाला. क्लासिफिकेशनचा प्रॉब्लेम समोर येतो, बरोबर आहे. समजा तुम्ही मँजीफेरा इंडिका असं नाव दिलंय त्या मँगोला, पण तो कोणत्या याचा स्पेसिसचा आहे, त्याचं क्लासिफिकेशन काय आहे, त्याची ओरिजिन कुठून आहे, त्याची फॅमिली कोणती, ऑर्डर कोणती, किंगडम कोणतं, क्लास कोणता. आता एक झाड आहे, बरोबर आहे, झाड आहे आणि फळ आहे, तर त्याचं किंगडम कोणतं असणार आहे? प्लांटी असणार आहे, ॲनिमलिया असणार आहे, फंजाय असणार आहे, मोनेरा का प्रोटिस्टा, काय असणार आहे सांगा. सोपं आहे. प्लांटी असेल, बरोबर आहे. हा, तर मग आता याला म्हणतो आपण क्लासिफिकेशन. इथून तुमचं क्लासिफिकेशन स्टार्ट झालं होतं प्रत्येक गोष्टीचं, या पॅरापासून क्लासिफिकेशनच्या. ठीक आहे, हे दिसतंय बघा क्लासिफिकेशन. इथून तुमचं क्लासिफिकेशनची टर्म स्टार्ट होऊन जाते. तर त्या क्लासिफिकेशन मध्ये जी सगळ्यात पहिली गोष्ट आहे अंडरस्टँड करण्यासाठी, इकडे प्रश्न दिला बघा, सी वेन यू थिंक अ डॉग. म्हणजे आपण जे बघतो नॉर्मली एक डॉग बघतो समजा, तर त्या डॉग मध्ये इतक्या स्पेसिस असतात ना रे त्या वेगवेगळ्या. बघा, ते डॉग असतो, कोणाचा जर्मन शेफर्ड असतो, बरोबर आहे. तर त्यांच्या स्पेसिस, कोणाचे कान मोठे असतात, कोणाची टेल वगैरे, बॉडी शेप मध्ये जे काही इव्हॉल्युशन मुळे डिफरन्स झाले, आणि प्रत्येक स्पेसिसचा डॉग वेगळा असतो. डॉग एकाच फॅमिलीचा आहे, ॲनिमलिया एका किंगडमचा, ॲनिमलियाचा एका फॅमिलीचा आहे, पण त्याच्या स्पेसिस मध्ये डिफरन्स झाला ना, बरोबर आहे की नाही. हा, मग त्यावेळेस आपल्याला क्लासिफिकेशन या टर्मची गरज लागते, की तो कोणत्या स्पेसिसचा आहे काय नाही, हे सगळं आपल्याला क्लासिफिकेशन मध्ये कळतं. तर त्याच्यासाठी लागते आपल्याला टॅक्सोनॉमी. आता इकडे तुम्हाला थोडेसे एक्झाम्पल दिलेत, तेवढे वाचून घ्या. बरेच दिलेत, मी काय वाचत नाही. आता इकडे डॉगचं दिलंय, कॅटचं दिलंय. कॅट्सला हे म्हणतो, काय म्हणतो रे, इकडे वाच बरं ते राज. इथून नाही, इथून एवढा पॅरा वाच, तुला दिसते ऑब्विसली या क्वेश्चन मार्क पासून क्लासिफिकेशनच्या खाली ते ऑब्विसली पासून आहे बघ. हा, तिथून तिथून पॅरा. हा, वाच. Obviously, each one of us will see dogs and not cats. Now, if we were to think of Alsatians, 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 okay, Alsatian, we know what we are talking about. Similarly, suppose we were say mammals. हम्म. You would of course think of animals with external ears and body hairs. Likewise, in plants, if we try to talk of wheat, the picture in each of our mind will be of wheat plants, not of rice or any other plants. Hence, all these dogs, cats, mammals, weeds, rice, plants, animals, etc. are convenient categories we use to study organisms. The scientific term for these categories is taxa. Here you must recognize that the taxa can indicate categories at very different levels. Plants also from taxa. Wheat is also a taxa. Similarly, animals, mammals, dogs are all taxa, but you know that a dog is mammal and mammals are animals. Therefore, animals, mammals and dog represent taxa at different levels. हा, तर मग आता या पॅरा एकच गोष्ट कळतीये की डॉगच आहे. समजा एक डॉगचं एक्झाम्पल घेऊ आपण, कुत्रा आहे, बरोबर आहे, नॉर्मल कुत्रा. समजते ना माधवी? हो. एका डॉगचं आपण सपोज एक्झाम्पल घेऊ. एक डॉग आहे समजा, मग तो कोणता पण असो, तो डॉग आहे. त्याचं किंगडम सगळ्यात पहिले आपण ॲनिमल या लक्षात येतं, आपल्या डोळ्यासमोर येतं तो, की तो कोणत्या किंगडमचा आहे, तर तो ॲनिमल आहे. फॅमिली कोणती आहे, ऑर्डर कोणती आहे. पण जेव्हा त्याचा स्पेसिसचा जेव्हा प्रश्न येतो ना, जीनस आणि स्पेसिसचा, त्यावेळेस त्याचं डिव्हिजन करावं लागतं. आता इकडे अल्सेशियनचं एक्झाम्पल दिले, बरोबर आहे, तू आता वाचलं बघ. हा, तर त्या अल्सेशियनचं एक्झाम्पल त्यांनी का बरं दिलंय? कारण की त्याची स्पेसिस चेंज होती ना. तो नॉमेनक्लेचर साठी एक टॅक्सोनॉमी म्हणून एक कन्सेप्ट आहे. आपल्याला बेटर अंडरस्टँडिंग साठी एक टॅक्सोनॉमी हा कन्सेप्ट त्यांनी तयार केला. तर त्यांनी दिलं, हेन्स बेस्ड ऑन द कॅरेक्टरिस्टिक ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी क्लासिफाईड इंटू डिफरंट टॅक्सा. दिस प्रोसेस इज कॉल्ड क्लासिफिकेशन, इज कॉल्ड टॅक्सोनॉमी. क्लासिफिकेशन करता वेळेस स्पेसिसचा प्रश्न येतो, स्पेसिस आणि जीनसचा स्पेसिफिकली, तर टॅक्सोनॉमी आपल्याला कामी येते, जेणेकरून आपल्याला त्यांच्यामधला डिफरन्स कळव की हा एल्सेशियन डॉग आहे, हा डॉबरमॅन आहे, किंवा अजून जर्मन शेपर्ड. त्यासाठी आपण टॅक्सोनॉमी ही की यूज करतो. समजलं का क्लासिफिकेशनच्या वेळेस? बस एवढंच त्यांनी दिलंय, बाकी काही नाहीये. नेक्स्ट पेज बघा. आता टॅक्सोनॉमी मध्ये काही कन्फ्युजन आहे का कोणाला? नाही. हा, तर आता टॅक्सोनॉमी साठी एक पुढच्या पेजवर येऊ शकता तुम्ही.
एक सिस्टमॅटिक म्हणून अजून एक टर्म आहे बघा. खर तर यावर कधीच प्रश्न येत नाही आणि येणार पण नाही, पण तेवढं ते सिस्टमॅटिकची लाईन दिसते का रे? तेवढी वाच बरं माधवी, तू वाच आता. असं पॅरा आहे ना, ह्युमन बिंग्स वेअर. माझे मी काही फोटो नाही काढला म्हणून मला काही दिसत नाहीये. हो वाचते. ह्युमन बिंग्स हा तो पॅरा आहे. वाच वाच. Human beings were since long not only interested in knowing more about different kinds of organisms and their diversities, but also the relationships among them. This branch of study was referred to as the systematics. The word हा, ओके. systematic, हा, तर सिस्टमॅटिक म्हणजे काय माहिती का? ऑर्गॅनिझम अँड डायव्हर्सिटी. जेव्हा डायव्हर्सिटीचा शिकलो आपण, ऑर्गॅनिझमच्या जी काही डायव्हर्सिटी आहे, समजा प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी आहे. एका डायव्हर्सिटी मध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत, पण प्रत्येक ऑर्गॅनिझमची वेगवेगळी डायव्हर्सिटी अकॉर्डिंग टू देअर सेल्युलर स्ट्रक्चर, कॅरेक्टरिस्टिक, परमनंट, नॉन परमनंट. याच्यावर ही पण एक टर्म आपल्याला ब्रांच आहे. दिस ब्रांच ऑफ द स्टडी वॉज रेफर्ड टू एज सिस्टमॅटिक. यांच्यामधले जे रिलेशनशिप आहेत, समजा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्युमन्स मध्ये, याच्यामध्ये, तर सिस्टमॅटिक ही जी ब्रांच आहे ना बायोलॉजीची, याच्या अंडर यांचा वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास केला जातो, स्टडी केली जाते. ठीक आहे, तर याला सिस्टमॅटिक म्हणतात. बस, याच्यावर कधीच प्रश्न येत नाही म्हणून मी जास्त एक्सप्लेन करायची इच्छा नाही. ठीक आहे, समजा लक्षात ठेवा फक्त. आता इकडे सिस्टिमा नॅचुरा आहे म्हणून ऍज द टायटल ऑफ द पब्लिकेशन, एक लिनियस जो आहे ना आपला, लिनियसने एक पुस्तक तयार केलं, सिस्टिमा नॅचुरा. इकडे खाली नाव दिलंय बघा, दिसलं का? हो आहे. सिस्टिमा नॅचुरा. आता याच्यावरती आलता वाटतं प्रश्न मला, पण तो सीईटी ला आलता, नीटला काही आला नाही. तर प्रश्न असा होता की लिनियसनं कोणती, म्हणजे पुस्तकाचं नाव दिलं होतं आणि कोण तयार केलं, तर लिनियसनं तयार केलं, असा होता प्रश्न. सीईटी ला आलता कदाचित. हो, तर सीईटी मध्ये हा प्रश्न आला होता. तर लक्षात ठेवा, सिस्टेमा नॅचुरा जर तुम्हाला कोणी विचारलं की हे पुस्तक कोण पब्लिश केलं, तर आपल्या लिनियस भाऊनं, कार्लस लिनियसनं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं बस. बाकी याच्यावर कधीच प्रश्न आलाच नाही आजपर्यंत आणि पण शकत नाही, कारण की जास्त काही थिओरॉटिकल टॉपिक इतकं इम्पॉर्टंट नाही येतो. आता नेक्स्ट आहे आपलं टॅक्सोनॉमिकल कॅटेगरी. जी कॅटेगरी जी आहे ना, टॅक्सोनॉमिकल कॅटेगरी अँड ऑल कॅरेक्टरीज वेअर टू गेट अ कन्स्टिट्यूट टॅक्सोनॉमिकल हायरार्की. टॅक्सोनॉमिकल कॅटेगरी आणि टॅक्सोनॉमिकल हायरार्की मध्ये फरक आहे. तो असा की एखादी कॅटेगरी आहे समजा, classification is not a single step process but involves hierarchy of the steps in which the step represents the rank and category. Hence the category is a part of overall taxonomic arrangement. It is called taxonomical category and all categories together constitute the taxonomy. Each category referred to as a unit of the classification in fact represents a rank and is commonly termed as taxon. म्हणजे फक्त तुम्हाला एवढी डेफिनेशन दिली, हे काही येत नाही. टॅक्सोनॉमिकल हायरार्की म्हणजे काय माहितीये का? एखादी केस आहे समजा, डॉगची समजा एक्झाम्पल घेऊ, तर तो डॉग कसा आहे, त्याचं ऑर्गनायझेशन कसं आहे, त्याला आपण कोणत्या रँक किंवा कोणत्या कॅटेगरी, म्हणजे त्याला आपण फायलम मध्ये ठेवायचं का, क्लास मध्ये ठेवायचं, किंगडम मध्ये ठेवायचं का ऑर्डर मध्ये ठेवायचं, असा प्रश्न येतो ना. तर त्याला आपण ठेवतो किंगडम मध्ये, अॅनिमल या किंगडम मध्ये ठेवतो. तर याला म्हणतात टॅक्सोनॉमिकल हायरार्की. Each category referred to as the unit of the classification in fact represents a rank is called a taxon. बस, आणि याला म्हणतात टॅक्सन, की तो या स्पेसिसचा आहे. स्पेसिस ही झाली त्याची टॅक्सन. बघ, तुम्हाला एक पुढच्या पेजवर चार्ट दिलाय बघा टॅक्सोनॉमीचा. किती प्रकारच्या टॅक्सोनॉमी आहेत? 1 2 3 4 5 6 7. थांबा दाखवतो. हे बघा, दिसला काय पिवळ्या रंगाचा 7.5 चार्ट दिसला का? हा, आता हे जे आहे ना, किंगडम, फायलम ऑर डिव्हिजन, क्लास ऑर फॅमिली, जीनस, या झाल्या टॅक्सोनॉमिकल कॅटेगरी. ठीक आहे, समजलं का? म्हणजे आता मी फॉर एक्झाम्पल लायन आपलं हे घेतलं, टायगर, त्याचं आपलं बायोलॉजिकल नेम आहे टायगरचं पॅन्थेरा, बरोबर आहे? पॅन्थेरा टायग्रिस हे नाव काय? हा, पॅन्थेरा टायग्रिस हे जे नाव आहे ना, अरे मला पाठ आहे, काय टेन्शन घ्यायला. पॅन्थेरा टायग्रिस हे आपण त्याला नाव दिलं नॉमेनक्लेचरच्या सिस्टीम नुसार, पण त्याला कोणत्या टॅक्सन मध्ये आणि कोणत्या टॅक्सनच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवायचं याच्याबद्दल डेफिनेशन आपल्याला टॅक्सोनॉमिकल कॅटेगरी हायरार्की देते. आणि हायरार्की मध्ये असते कॅटेगरी. याला हे जे आहे ना, हा जो टेबल ना येलो कलरचा, याला म्हणतात टॅक्सोनॉमिकल हायरार्की. आणि या हायरार्कीच्या टेबल मध्ये या ज्या प्रत्येक किंगडम वगैरे जे दिसते तुम्हाला, या झाल्या कॅटेगरीज. समजा एखाद्या ऑर्गॅनिझमचा, समजा मी घेतला पॅन्थेरा, आता जे तुम्हाला पुस्तकात दिले तेच सांगतो, दुसरं काही सांगत नाही. पॅन्थेरा म्हणजे आपला साधा टायगर, बरोबर आहे? पॅन्थेरा टायग्रिस. तर
पॅन्थेरा टायग्रिस त्याच्या नावानुसार कोणत्या जीनस मध्ये येतो आणि कोणत्या क्लास मध्ये येतो आणि कोणत्या स्पेसिसचा येतो, त्याला म्हणतो आपण त्याचा टॅक्सन, की तो या टॅक्सनचा आहे. म्हणजे एका टॅक्सन मध्ये 2 कॅरेक्टरिस्टिक कॅटेगरीज. म्हणजे समजा मी म्हणलं तुम्हाला पॅन्थेरा या कोणत्या टॅक्सनचा आहे असा जर प्रश्न आला तुम्हाला, तर तुम्ही सांगू शकता की तो कॅटेगरी आहेत त्याच्यात 2, एक आहे जीनस आणि एक आहे स्पेसिस. तर जीनस आहे पॅन्थेरा आणि स्पेसिस आहे टायग्रिस. तर या टॅक्सन मध्ये टायगर येतो असं तुम्ही सांगता, बरोबर? समजलं का? हा माधवी, समजलं का? यालाच म्हणतात झालं टॅक्सॉनॉमी, बाकी काहीच नसतं. हा, काही डाऊट आहे का कोणाला टॅक्सॉनॉमी बद्दल? एनी डाऊट माधवी? नाही. हा ठीक आहे. मग टॅक्सॉनॉमी जर तुम्हाला कोणी विचारलं काय असतं बाबा, की तो टेबल सरळ तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे, डोक्यात आला पाहिजे, की या 4-5 प्रकारच्या असतात. सगळ्यात पहिली टॅक्सॉनॉमी कॅटेगरी असते किंगडम, नंतर असते फायलम और डिव्हिजन, नंतर क्लास, ऑर्डर. ते लर्न करून टाका तुम्ही. ते येतं नीटला बरं का, तो चार्ट आलाय 2 वेळेस आलाय नीटला आता. उलट करून विचारतात ते, कुठं काय असं जे लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला, बाकी काही नाही. एवढा हार्ड नाही आहे चॅप्टर, 10 मिनिटात होणार आहे, पण ते सध्या ऑनलाईन शिकवताना थोडा वेळ लागतोच, बाकी काही नाही. हा, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का टॅक्सॉनॉमी मध्ये? हा ठीक आहे, झालं. या पेजवर एवढंच होतं टॅक्सॉनॉमिकल कॅटेगरी. नंतर आता सगळं आपण टॅक्सॉनॉमिकल कॅटेगरी मध्ये सगळ्यात छोटी वाटती स्पेसिस आपल्याला, बरोबर आहे? पण आपण सगळ्यात पहिले या स्पेसिसचाच अभ्यास करतो, सगळ्यात खालची लेवल. हा, तो चार्ट बघा, थांबा दाखवतो मी. आता या ज्या कॅटेगरीज आहेत टॅक्सॉनॉमिकल हायरार्की मधल्या, याची सगळ्यात शेवटची जी कॅटेगरीज आहे ना स्पेसिस, आपण खालून नेहमी अभ्यास करतो. आता हे तुम्ही एरोज बघा वरती गेलेले, हे दिसतात का ब्लॅक कलरचे दिसतात ना, हे वरती गेलेले बघा. तर टॅक्सॉनॉमिकल हायरार्की ही नेहमी स्पेसिस पासून स्टार्ट होती. सगळ्यात मोठं किंगडम असतं, बरोबर आहे? कोणत्या बनण्याचं किंगडमचं डिव्हिजन होत जाऊन स्पेसिस सगळ्यात छोटी गोष्ट असते. पण ऍक्च्युअली सगळ्यात मेन गोष्ट ही स्पेसिस असते. म्हणून तुम्ही एरोचे आहेत ना, तुम्हाला खालून वरती जाणारे दिलेत, वरतून अपसाइड डाऊन दिले नाही, खालून वरती जाणारे दिले. समजलं का बरं दिले ते? हा, सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला कोणी विचारली की टॅक्सॉनॉमिकल हायरार्की मधली सगळ्यात इम्पॉर्टंट कॅटेगरी कोणती, तर ती असते स्पेसिस. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे का? नाही ना? म्हणून ते एरोज उलटे दिले. एरो उलटे असतात बरं. नीट मध्ये एकदा प्रश्न आला, मला पण कन्फ्युजन झालं क्वेश्चन सॉल्व्ह करताना. सेम नाव होते पण एरो उलटे होते. म्हणजे असंच होतं बरं का, चार्ट किंगडम होतं, फायलम होतं, क्लास, ऑर्डर, पण एरोज असे खाली दिले, अपसाइड डाऊन दिले. तर ते माझं चुकलं क्लासमध्ये. सरनं मला सांगितलं अरे असं नसतं, खालून वरती असतात ते, असं समजलं का? म्हणून एरो सुद्धा लक्षात ठेवावं लागतात आपल्याला. आणि हे लक्षात ठेवायची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे सगळ्यात पहिले असते स्पेसिस. स्पेसिस तुम्ही लक्षात ठेवली ना, तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं लक्षात येऊन जाईल. आणि तुम्हाला नेक्स्ट पेज वरती सगळ्यात पहिले स्पेसिसच दिलंय. तर स्पेसिस काय असते, आता ते पेज काढू आपण. आलं का रे? आलं. स्पेसिस taxonomic studies consider a group of individual organisms with fundamental similarities as a species. One should be able to distinguish one species from the other, distinct to the morphological difference. Let us consider Mangifera indica. आता इकडे तुम्हाला Mangifera indica एक्झाम्पल दिलंय समजा, ठीक आहे? तर Mangifera indica आणि Solanum tuberosum म्हणजे पोटॅटो. बरं, आता काही नावाला ठेवावं लागतील तुम्हाला, त्याला काही पर्याय नाही. त्याला आपण जरी किती रिव्हिजन केलं तरी पण तुम्हालाच लक्षात ठेवावं लागतं. आता इकडे पॅन्थेरा लिओ म्हणजे लायन आणि पॅन्थेरा टायग्रिस म्हणजे टायगर असतो, पॅन्थेरा लिओ म्हणजे लायन असतो, असं कन्फ्युजन होतं खूपदा. तर एवढं मात्र लक्षात ठेवा, रिव्हिजन करा, कुठे साईडला लिहून घ्या, कागद चिटकवा भिंतीला, त्याच्याची मला काही घेणं नाही, फक्त पाठ करून टाका. ते कन्फ्युजन होतं सगळ्यांना, ठीक आहे? तर हा, आता स्पेसिसचा बघूत आपण. स्पेसिस सगळ्यात पहिला क्लास असतो, कॅटेगरी असते टॅक्सॉनॉमी हायरार्की मधली, ती असते स्पेसिस. स्पेसिस जर आपण स्टार्ट केलं खालून वर, तर स्पेसिस मध्ये असतं मॅन्जिफेरा इंडिकाचं एक्झाम्पल घेऊ समजा आपण, किंवा तुम्हाला इकडे दिले 2-3 एक्झाम्पल. पॅन्थेरा टायग्रिस एक्झाम्पल दिले इकडे, फॉर एक्झाम्पल दिसतंय, फॉर एक्झाम्पल मध्ये. फॉर एक्झाम्पल तिकडून वाच बरं माधवी. स्पेसिस मध्ये भेटलं का? हो, मिळालं. हा ठीक आहे, फॉर फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल
वाच. Panthera has another specific epithet called tigris, and Solanum includes species like nigrum and Milegonia. No, Milonginia. मिलॉन्जेना आहे ते मिलॉन्जेना. Yeah. Human हा beings जे काही असेल ते. belongs to the species Sapiens, which is grouped in the genus Homo. The scientific name thus for human being is written as Homo sapiens. हा तर आता हे एक्झाम्पल वरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जीनस आणि स्पेसिस मध्ये काय डिफरन्स आहे. तोच त्यांनी जे आता जे आपण डिस्कस केलं तोच डिफरन्स आहे. आपल्या काय आयुपेक नेम नाही सॉरी नॉमेनक्लेचर नुसार बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर नुसार जो पहिला नेम असतो कॅपिटल मध्ये दिलेला तो असतो जीनस आणि दुसरा असतो स्पेसिस. तर दुसरा नेम जी असते समजा पॅन्थेरा टायग्रिस तर टायग्रिस झाली त्याची स्पेसिस पॅन्थेरा झालं जीनस. आता बटाट्याला काय नाव दिले त्यांनी सोलॅनम ट्युबरोझम तर ट्युबरोझम झाली त्याची स्पेसिस आणि काय ते सोलॅनम झालं त्याची फॅमिली. सोलॅनम फॅमिलीचा मेंबर आहे ट्युबरोझम म्हणजे तो या स्पेसिसचा आहे त्याला म्हणतात आपण पोटॅटो जो की आपण रोज खातो. ठीक आहे ओके. तर त्याला म्हणतात फॅमिली अँड स्पेसिस समजा जे काही आहे ते. स्पेसिस कळालं ना काय जे बायोलॉजिकल नेम मधलं जे दुसरं नाव आहे त्याला आपण स्पेसिस म्हणतो एवढं लक्षात ठेवा. साईडला लिहून घ्या वाटल्यास तुमच्या एनसीईआरटी मध्ये. आणि स्पेसिस या नेहमी स्मॉल मध्ये. दुसरं आता पॅन्थेरा टायग्रिस हे जे नाव आहे ना मॅन्जिफेरा इंडिका आहे समज तर इंडिका ही स्पेसिस असती आणि मॅन्जिफेरा झाली त्याची जीनस. तर आणि स्पेसिस नेहमी स्मॉल मध्ये लिहितात आणि जीनस नेहमी कॅपिटल म्हणजे पहिलं जे लेटर असतं ते मॅन्जिफेराचं एम कॅपिटल मध्ये असतं. तर त्या कॅपिटल आणि स्मॉल वरच लक्षात येतं. स्मॉल नेहमी स्पेसिस कॅपिटल असतो तो जीनस एवढं लक्षात ठेवायचं झालं बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. तर स्पेसिस मध्ये तुम्हाला एवढंच दिलंय. आता स्पेसिस मध्ये काही प्रॉब्लेम आहे का माधवी राज आदित्य कोण कोण येतात असेल तर सांगा बरं. ठीक नाही तर चांगलीच गोष्ट आहे सोपंच आहे म्हणत एवढं काही नाही कारण की या स्पेसिस तुम्हाला जीनस फॅमिली किंगडम काहीच काम मिळणार नाही पण स्पेसिस हा शब्द तुम्हाला जागोजागी बघायला भेटेल बाबा म्हणून तुम्हाला म्हणतो काही प्रॉब्लेम असेल तर आताच डिस्कस करू आपण. काही नाही ना खरंच. हा झालं आता एकच पेज चॅप्टर बाकी आपला बाकी नाही. आता स्पेसिस नंतर 2 नंबरला येतं जीनस. ठीक आहे. आता आपण खालून वर चाललोत ना त्या एरोनुसार तर जीनस जे आहे ना कंपराइज अ ग्रुप ऑफ रिलेटेड स्पेसिस विच इज हॅज द मोर कॅरेक्टर्स. आता 3-4 स्पेसिस आता समजा डॉग आहे तर ते एल्सेशियन आणि 2-4 स्पेसिस मिळून एक जीनस तयार करतो. ते सगळेजण डॉग मिळतात आणि त्यांचा एक स्पेसिफिक जीनस तयार करतात. समजा टायगर एम्पल घेऊ अशा 2-3 प्रकारचे पॅन्थेरा टायगर पॅन्थेरा लायन ही झाली त्यांची स्पेसिस. पण हे दोघं जण लायन आणि टायगर एकाच जीनसचे आहेत. जीनस त्यांचं सेम आहे पॅन्थेरा बरोबर आहे. पहिलं नाव पॅन्थेरास आहे त्यांचं जीनसचं नाव एकच आहे. ते दोघं जण एकाच जीनसचे त्यांचं ओरिजिन एकच जीनस पासून आहे पण त्यांचं स्पेसिस वेगळी आहे. एकाचं लायन आहे आणि एकाचं टायग्रिस आहे बरोबर आहे. लिओ एकाचं दिले लिओ एकाचं दिले टायग्रिस हा डिफरन्स आहे त्यांच्या स्पेसिसचा आणि जीनस मात्र त्यांचं सेम असतं बरं का. टायगरचं कॅटचं पण असतं बरं का. कॅटचं पण एक म्हणून एक प्रजाती आहे स्पेसिस मध्ये ती पण ऍक्च्युली या जीनसची असते कॅट बरोबर आहे. तर जीनस हे दोघांचं सारखं असतं भले त्यांची स्पेसिस वेगवेगळी असतो. एक आहे लिओ आणि एक आहे टायग्रिस पण त्यांचं दोघांच्या समोर नाव मात्र पॅन्थेरा दिलंय बरोबर आहे. ही झाली त्यांची जीनस. तर हेच दिलंय बाकी काही नाही. इकडे तुम्हाला कॅटचं एक्झाम्पल दिलंय. कॅटचं जीनस आहे फेलिस. शेवटची लाईन बघा डायरेक्ट एनसीईआरटी मध्ये हे बघा इकडे दिलंय बघा मी हायलाइट केलंय. हा कॅटची जीनस आहे फेलिस. मात्र भले त्या फेलिसचे 2 नाव आहेत फेलिस डॉर्सेरा फेलिस अजून दुसऱ्या प्रकारची पण त्यांची जीनस मात्र एकच आहे फेलिस. 2-4 प्रकारच्या कॅटची स्पेसिस वेगवेगळे आहेत पण जीनस एक आहे. ठीक आहे आपण म्हणतो जीनस 2-4 स्पेसिस मिळून तयार होतो जीनस. आता पुढचं आहे फॅमिली. जीनस मध्ये काही प्रॉब्लेम आहे का सोपं आहे एकदम. नाही. ओके चला तर नेक्स्ट बघा स्पेसिस तर कळालं असेल तुम्हाला. स्पेसिस आणि जीनस कळालं. स्पेसिस म्हणजे स्पेसिस. आता टायग्रिस आहे तर टायग्रिस आहे लिओ आहे तर लायन आहे एवढं लक्षात ठेवायचं. रिंजलचं पण काहीतरी नाव आहे. तर स्पेसिस असते. दुसरं नाव नेहमी स्मॉल मध्ये जास्त ती स्पेसिस असते आणि पहिलं नाव असतं ती जीनस असतं. जीनस खूप जणांची एकच असते पण स्पेसिस प्रत्येक वेगळी असते. सगळ्यात बेसिक गोष्ट आहे पण सगळ्यात इम्पॉर्टंट तीच आहे कारण की सगळ्यात जास्त नाव आपल्याला स्पेसिस वरूनच भेटतात. कोणत्या पण सजीव भाज्यांचे किंवा
अॅनिमलचे जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्याच्या स्पेसिस वरून नाव देतो आपण, त्याच्या जीनस वरून देत नाहीत, फॅमिली वरून देत नाहीत, कोणत्याच वरून देत नाहीत. एक किंगडम महत्वाचं असतं, दुसरं फायलम आणि डायरेक्ट सगळ्यात शेवटी स्पेसिस. या तीनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, बाकी एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे का जीनस मध्ये? नाहीये. चला मग आता घेऊ आपण फॅमिली. जीनस नंतर फॅमिली. आता तिसऱ्या नंबरला फॅमिली लागते. तर फॅमिली मध्ये आता हे थोडं फ्लॉवरचं एक्झाम्पल देतील तुम्हाला कदाचित. कॅनिडा, फिडा. आता हे बघा, फॅमिली फॅमिली कुठून वाचशील माहिती का? राज तू वाच आता. ते अमॉंग जे दिले ना, अमॉंग फॅमिली मध्ये, अमॉंग तिसरी लाईन का, अमॉंग पासून वाच आता. Three different genera Solanum, Petunia, and Datura are placed in the family Solanaceae. Among animals, for example, genus Panthera, comprising lion, tiger, leopard, is put along with genus Felis, cats, in the family Felidae. Similarly, if you observe the features of a cat and a dog, you will find some similarities and some differences as well. They are separated into two different families, Felidae and Canidae, respectively. हा, आता आपण इतक्या वेळ बघितलं स्पेसिस आणि जीनस काय असते. आता तिसऱ्या नंबरला फॅमिली. ती या स्पेसिस आणि जीनस दोघांना मिक्स करून जी गोष्ट तयार झाली, तिसरीच 2-4 प्रकारचे जीनस तयार करून जी एक गोष्ट तयार होती त्याला म्हणतो फॅमिली. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलंय की इकडे 2-3 स्पेसिसचे फ्लॉवर दिलेत तुम्हाला. एक दिले सोलॅनम, एक दिले पेट्युनिया आणि एक दतुरा दिले. आता या काय झालं, त्याच्या जीनस नाही, या स्पेसिस आहे. समजलं ना? हा, धोत्याचं बघा, व्हाईट कलरचा फ्लॉवर असतं, बरोबर आहे. ती स्पेसिस आहे त्याची सगळ्यात बेसिक गोष्ट. आता या 2-3 या स्पेसिसचं मिळून यांचं एक जीनस तयार झालंय आणि या जीनसची जी फॅमिली तयार झाली याला म्हणतात सोलॅन्सी. सोलॅन्सी फॅमिली बद्दल तुम्ही ऐकून असाल बघा, मॉर्फोलॉजी चॅप्टर झाला असेल तुमचा. झालं? हा, माहिती ना माधवी, माहिती ना सोलॅन्सी फॅमिली? हो. हा, अजून कोणती असते सांग बरं. राज तू सांग, माधवी सांग, ज्याला आठवेल त्यानं सांगा. मला प्रत्येक माहित नाहीत, सांगा ज्याला आठवेल त्यानं. अजून एखाद्या फॅमिलीचं नाव सांगा मॉर्फोलॉजी मधल्या. 3 फॅमिली तर मेन आहेत सगळ्यात. अशा 10 फॅमिलीज आहेत. वरच्या कोणत्या पण अजून एक फॅमिलीचं नाव सांगा मला सोलन्सीच्या ऐवजी. सर्च करून सांगितलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. भेटलं का? बरं, जाऊ दे, जर आपला वेळ जातोय ऐका. हे बघा, त्याच्याऐवजी असतं सोलन्सीच्या ऐवजी एक लिलॅसी असतं, एक फॅबॅसी असतं. या 3 मेन फॅमिली आहेत फ्लॉवरच्या. ठीक आहे, ठीक आहे, समजलं का? हा, आता हे तुम्हाला नंतर मॉर्फोलॉजी मध्ये येईल. अरे पुस्तकात दिले, मॉर्फोलॉजी चॅप्टर काढ आणि सगळ्यात शेवटचे 3 पेज बघ, तिन्ही फॅमिलीचे पूर्ण एक्सप्लेनेशन दिले तुला. 78 पेज नंबर वर. हा, मॉर्फोलॉजी मध्ये दिलंय बघा, मॉर्फोलॉजी मध्येच दिलंय वाटतं. हा, हे बघा 78 वर दिलंय तुम्हाला. सगळ्यात पहिली फॅमिली आहे इम्पॉर्टंट, ती असते फॅबॅसी. नंबर 2 ला असते सोलन्सी आणि नंबर 3 ला आहे पुढच्या पेज, लास्ट पेजवर लिलॅसी. ठीक आहे. आता प्रत्येकाचे फ्लोरल फॉर्म्युलेवरती खूप कुठाने आहेत त्याचे, ते जेव्हा चॅप्टर येईल तेव्हा आपण करूच डिस्कस त्याच्याबद्दल, सध्या वेळ नाही. तर लक्षात ठेवा फक्त, आता हे ज्या गोष्टी आहेत, ज्या जीनस पण नाहीत आणि या स्पेसिस पण नाही, या असतात फॅमिलीज. ठीक आहे. तिसऱ्या नंबरची खालून जेव्हा आपण जातो किंगडम कडे तेव्हा सगळ्यात वरती असं किंगडम. सगळ्यात पहिले आपण शिकलो स्पेसिस, नंतर शिकलो जीनस, नंतर शिकलो फॅमिली. आता फॅमिली या प्रत्येक ऑर्गॅनिझमची असते, पण त्यात तो ऑर्गॅनिझम कोणत्या स्पेसिसचा आहे आणि ते 2-4 स्पेसिस ते कोणत्या जीनसचे आहेत आणि ते 2-4 जीनसची मिळून जी फॅमिली तयार होती त्याला आपण नेक्स्ट म्हणतो एक ऑर्डर. तर आता आपण ऑर्डर बघूया. फॅमिलीचं कळलं काही नाही, एकदम सोपं आहे बघा. फॅमिली म्हणजे 2-4 प्रकारचे जीनस जेव्हा एकत्र येतात आणि प्रत्येक जीनस मध्ये 2-4 स्पेसिस असतात. ठीक आहे, कळलं ना? आता आपण सगळ्यांना क्लासिफाय करत करत जातो, वरती जातोय. आता आपण मोठ्या सिस्टीम कडून छोट्या सिस्टीम कडे जातोय. खरं तर सगळ्यात मोठी सिस्टीम अॅनिमली आहे, पण ती दिसायला मोठी, पण ऍक्च्युअली शिकायला अॅनिमलिया ही सगळ्यात छोटी आहे. अॅनिमलिया म्हणजे सॉरी किंगडम सगळ्यात छोटं किंगडम आहे, बरोबर आहे.
हा, आता आपण सोप्याकडे चाललोय अवघडाकडून. तर आता फॅमिली आपली जी की 2-4 जिनसला तयार करते. आता 2-4 फॅमिलीज मिळून जे काही तयार होतं त्याला आपण म्हणतो एक ऑर्डर. ठीक आहे. आता आपण या फ्लॉवरच एक्झाम्पल घेऊ. ऑर्डरचं वाचायची काही गरज नाही, खूप सोपं आहे. कधी आहे प्लांट? प्लांट फॅमिलीज लाईक कॉन्व्हॅल्युएन्सी, सोलेन्सी आर इन्क्लुडेड इन द ऑर्डर पॉलिमॉन्ट्रिल्स. ते दिसतंय का तुम्हाला ऑर्डर मध्ये लिहिलेलं? पॉलिमॉनियल्स. इकडे आणलं बघा मी. The similar characteristics are less in number compared to the different genera included a family. Plant family like convolvulus, solensi are included in order Polymoyales. दिसलं का ते सेंटेन्स पूर्ण तेवढा? हा, तर ऑर्डर जी असती, तर आता तुम्ही जे मॉर्फोलॉजी मध्ये बघितलं ना 78 पेज नंबरला काहीतरी 2-4 प्रकारच्या फॅमिलीज, अशा एकूण 10 फॅमिली आहेत फक्त फ्लॉवरच्या. ठीक आहे. आपल्या लिव्हिंग थिंगच्या तर अजून हजारो फॅमिली. तेवढं पाठ करायची काही गरज नाही, कारण की आपण बॉटनिस्ट नाहीये, आपण फक्त पुस्तकातलं पाठ करू. तर बेसिक ज्या 3 फॅमिली तुम्ही लक्षात ठेवा, ऍक्च्युली 10 आहेत त्या, पण पुस्तकामध्ये ज्या मेन 3 आहेत कोणत्या? सोलेन्सी, लिलेसी आणि फॅबेसी. आणि इकडे अजून एक दिली बघा, कन्व्हॅल्युएन्सी आहे. बरोबर आहे, कन्व्हॅल्युएसी काहीतरी नाव आहे, ते वाचून घ्या. ठीक आहे. अशा या सगळ्याच्या फॅमिली मिळून जे काही तयार झालेलं असते त्याला आपण एक ऑर्डर म्हणतो. 4-5 प्रकारच्या फॅमिली मिळून एक ऑर्डर तयार होते. ठीक आहे. भले ती कोणत्या पण ऑर्गॅनिझमची असो, प्लांटची असो, ह्युमन बिंगची असो, त्याला आपण एक ऑर्डर म्हणतो. ठीक आहे. झालं, याच्यामध्ये एवढंच दिलंय आणि थोडेसे एक्झाम्पल दिले शेवटच्या लाईनला. द अॅनिमल ऑर्डर कार्निवोरा. कार्निवोरस माहिती आहे ना काय असतं ते? हा, जे की नॉन व्हेजिटेरियन असतं, समजा टायगर. हा, शाकाहारी नसून मांसाहारी जे असतात ते सगळे कार्निवोरा या ऑर्डर मध्ये असतात. हे स्पेसीज नसती, जीनस नसतं, फॅमिली नसती. कार्निवोरा एक ऑर्डर आहे आणि या ऑर्डर मध्ये जीनस असती, ती असती काय रे, पॅन्थेरा. आणि तो असतो नॉन व्हेजिटेरियन, पॅन्थेरा टायग्रिस आणि पॅन्थेरेलिया. हे दोघं जण नॉन व्हेजिटेरियन असतात, पण त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स सेम आहेत ना. ते दोघं जण नॉनव्हेज सर्व करायला त्यांना आवड असते जास्त, म्हणून ते त्यांना एक ऑर्डर मध्ये ठेवले, कारण की ते कार्निवोरा नावाच्या, आणि त्यांच्या ऑर्डरला नाव दिले कार्निवोरा कारण की ते मांस भक्षक असतात, नॉन व्हेजिटेरियन असतात. बरोबर आहे. तर त्याला म्हणतो आपण एक ऑर्डर, आणि त्याला आहे कार्निवोरा. असं प्रत्येक मांजरीची एक ऑर्डर आहे, सगळ्या कॅटची, सगळ्या डॉगची एक ऑर्डर आहे, सगळ्या अॅनिमलची एक ऑर्डर आहे, एलिफंटची एक ऑर्डर आहे. जसं की आपण समजा लँडचा पण फरक पडतो. आफ्रिकेत गेलं तर आपल्याला मोठ्या कानाचे हत्ती भेटतात बघा, ज्यांच्या इयर मध्ये डिफरन्स असतो. बरोबर. तर ती हत्तीच आहे, पण त्याची स्पेसिस वेगळी, जिनस वेगळी, त्याचं नाव वेगळं, त्या प्रत्येकाचं नाव तर काही माहित नाही आपल्याला. आणि त्यांची एक ऑर्डर असते. आफ्रिकेतल्या हत्यांची एक ऑर्डर असते, इंडियामधले जे एलिफंट असतात त्यांची एक ऑर्डर आहे. अजून कुठं असतं तरी एलिफंट कोणत्या पण देशात समजा जिथं आढळतात, तर त्या स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन नुसार सुद्धा ऑर्डर चेंज होती, असं म्हणणं आहे माझं. ठीक आहे. आता इकडे ते सोलन्सी वगैरे जे दिले तेच बघूच, तेवढंच लक्षात ठेवा तुम्ही, ते काही हत्ती वगैरे लक्षात ठेवू नका. तर समजलं का तुम्हाला राज? फॅमिली ऑर्डर काय असते? माधवी समजलं का तुला? हो, समजलं. हा, तर जेव्हा 2-4 प्रकारच्या फॅमिलीज एकत्र करतो, सोलन्सी, लिलन्सी, फॅबेसी, या 2-4 फॅमिलीला एकत्र केल्यावर जे काही तयार होतं त्याला आपण म्हणतो एक ऑर्डर. आणि अशा 2-4 ऑर्डरला जे मिळून जे तयार करतो आपण त्याला म्हणतो आपण एक क्लास. ठीक आहे. नेक्स्ट गोष्ट असते क्लास. झालं, संपत आलं. क्लास, फायलम आणि किंग. तर आता क्लास म्हणजे काय माहितीये का? आता ही जी एक ऑर्डर तयार केली आपण मांस भक्षक सगळ्या प्राण्याची, भले तो लायन असो, स्पेसिस वेगळी त्यांची, टायगर आहे किंवा लायन आहे, हे 2 वेगवेगळ्या स्पेसिसचे आणि वेगळ्या जीनसचे आहेत, पण त्यांची ऑर्डर सेम आहे. बरोबर आहे. फॅमिली पण वेगळी, पण ऑर्डर सेम आहे त्यांची. ठीक आहे. कार्निवोर. तर आता क्लास काय सांगतो माहितीये का आपल्याला? तर हे जे आहे, वाचतो का रे माधवी? वाच बरं, क्लास वाच बरं, छोटस यायचं. हो. The category includes related orders. For example, order Primata, comprising monkey, gorilla, and gibbon, is placed in class Mammalia, along with the order Carnivora that includes animals like tiger, cat, and dog. Class Mammalia has other order also. हा, बरोबर आहे. आता मॅमलिया, आता आपली ऑर्डर काय माहितीये का तुम्हाला? आपण कोणत्या क्लासमध्ये आणि आपली ऑर्डर काय माहितीये का? Primata आहे ना आपली.
Order. हा बरोबर आहे. आपली ऑर्डर प्रायमर आहे आणि फॅमिली आपली होमिनिडा, जिनस असती होमो आणि क्लास असती मॅमलिया. आपल्याला म्हणतात बायोलॉजिकल नेम असतं त्यामुळे आपलं होमोसेपियन. सेपियन झाली आपली स्पेसिस आणि जिनस असतं आपलं होमो. बरोबर आहे. या चार्ट मध्ये दिलंय बघा तुम्हाला समोरच्या पेजवरच्या, दिसलं का? तर बघ एवढंच दिलंय त्यांनी. हा तर तुम्हाला समजलं असेल बेसिक डिफरन्स काय क्लास ऑर्डर स्पेसिस यामध्ये. तेवढा चार्ट लर्न करून घ्या यार, तुम्हाला सगळं समजतं. एवढं शिकवायची पण गरज नव्हती काही करत एकदम. तर समजलं ना तुम्हाला काय ते माधवी, हो समजलं ना? समजलं. हा काही डाऊट नाही ना? नाही. हा झालं मग एवढंच आहे, काही फरक नाही. आता कार्निवोर जे बघितलं आपण मांसाहारी सगळे, भले ते लायन असो किंवा टायगर असो किंवा ते लोंबडी म्हणत नाहीत का रे आपण, ते काय ते मोठ्या जाताचे जंगली कुत्रे असो, या ज्या 2-4 प्रकारचे. हा फॉक्स समजा, फॉक्स वेगळं, त्याला काहीतरी वेगळंच म्हणतात. लायनस हा म्हणतात, लायनस. रकून म्हणतात बघा. हा वुल्फ, रकून हे सगळे मांसाहारीच आहेत. पण या प्रत्येकाची स्पेसिस, जीनस आणि फॅमिली वेगळी आहे, पण त्यांची ऑर्डर एकच आहे आणि क्लास एकच आहे, कार्निवोरा. ठीक आहे. हा आता आपण छोट्या छोट्याकडे येतोय, वेगवेगळ्यांपासून सगळ्यांना आपण एकत्र करतोय. आता आता 2-4 क्लास मिळून जे एक गोष्ट तयार होती त्याला म्हणतो आपण फायलम. आता फायलम ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे, कारण की पुढे तुम्हाला फक्त फायलमच दिसेल. हे क्लास वगैरे काहीच दिसणार नाही, फक्त एखाद्या वेळेसच दिसेल. फक्त एक एक्झाम्पल आहे हाऊस फ्लायचं, त्याच्यामध्येच तुम्हाला क्लास फक्त लक्षात ठेवावं लागतं. हाऊस फ्लायचा आहे ना क्लास, तिचा क्लास इकडे दिसतो बघा, इन्सेक्ट. तेवढं लक्षात ठेवा, इझी आहे ते खूप. इन्सेक्ट लक्षात ठेवा, कारण की नीटला आलेलं आहे रे म्हणून म्हणतात. ठीक आहे ना? तेवढं मात्र लक्षात ठेवा हाऊस फ्लायचं. बाकी मँगो वीटचं कोणी विचारत नाही एवढं, कारण की ते प्रत्येकाला पाठ नसतं. झालं मग ती हाऊस फ्लायचा क्लास लक्षात ठेवा, असतो इन्सेक्ट. आता 2-4 प्रकारचे क्लास मिळून जी गोष्ट तयार होती त्याला म्हणतो आपण फायलम. एक फायलम. आता फायलम तुम्हाला माहिती आहे 10 असतात ते, बरोबर आहे. आता एकच एक्झामचे जे आपण कंटिन्यू करतोच ना एक्झाम्पल सगळ्यांसाठी, स्पेसिस, जीनस, फॅमिली, आतापर्यंत जे आपण शिकलो ऑर्डर आणि आता नेक्स्ट आहे फायलम. तर इतकं शिकलेल्यांपैकी आपण जे पॅन्थेरा टायग्रिस आणि पॅन्थेरा लायन आणि वुल्फ वगैरे हे एक्झाम्पल बघितले कार्निवोराचे ऑर्डर वगैरे, तर या सगळेजण एका फायलम मध्ये येतात. त्याचं नाव आहे कॉर्डाटा. ठीक आहे. आता फायलम लक्षात ठेवा, कॉर्डाटा सगळ्यात शेवटचा हेमिकॉर्डाटाचा एक फायलम असतो, त्याला म्हणतो कॉर्डाटा. आपण पण कॉर्डेट्सच आहे. कॉर्डाटा म्हणजे काय असतो, काय असतो सांग बरं माधवी? कॉर्डाटा मला सांगा. नोटोकॉर्ड प्रेझेंट असते. मला सांगा नोटोकॉर्ड म्हणजे काय असतं? या. नोटोकॉर्ड प्रेझेंट. बरं मला सांगा, आपल्याकडे नोटोकॉर्ड आहे का? हो. हा, आणि आपल्याकडे नोटोकॉर्ड होता ऍक्च्युअली. आता तो इव्हॉल्व्ह झालाय आणि त्याचं काय तयार झालंय सांगा मला. नाही, रिपकेजच्या जवळच आहे, सगळ्यात फेमस पार्ट आहे तो आपल्या बॉडीचा. कॉर्डच नाव आहे तसं. माधवी तुला येते लक्षात? बरोबर. त्याला काय म्हणतात माधवी, तुला येते? नाही. नाही. हा करेक्ट, स्पायनल कॉर्ड. तर आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण समजा इव्होल्युशन जे झालं ना, करेक्ट, स्पायनल कॉर्ड म्हणतात. स्पायनल कॉर्ड असतं आपल्या बॉडीमध्ये. आपल्या बॉडीमध्ये नोटो कॉर्ड होता ऍक्च्युअली, पण तो असतो म्हणजे सगळ्यांच्याच बॉडीमध्ये. पण तो केव्हा असतो माहितीये का? जेव्हा आपण एम्ब्रायोच्या फेज मध्ये असतो ना. म्हणजे काय सांगू तुम्हाला, आता आईच्या पोटामध्ये जेव्हा असतो ना आपण, ऍक्च्युअली जेव्हा आपण एम्ब्रायो फेज मध्ये असतो सगळ्यात लहान, जेव्हा फर्टिलायझेशन झालेलं असतं त्या फेज मध्ये आपल्याकडे एक सगळ्यात पहिलं पाठी डायरेक्ट हाडं तयार होऊ शकत नाही ना रे, इतकुशेच असतात ना आपण, काहीतरी 4-5 सेंटीमीटरचे इनसाइड द बॉडी ऑफ द वॉर्म मध्ये. वॉर्म म्हणतो ना आपण, बरोबर आहे. वॉर्म मध्ये आपल्याकडे नोटोकॉर्ड असतो आणि नोटोकॉर्डचं नंतर कार्टिलेज ऍड होतो त्याच्यामध्ये, नंतर नर्वस सिस्टीम जाती, नंतर सेंट्रल नर्वस सिस्टीम तयार होती, आणि त्या नोटोकॉर्डचं ट्रान्सफर होतो स्पायनल कॉर्ड मध्ये. आणि स्पायनल कॉर्ड काहीतरी 7व्या का 8व्या महिन्यामध्ये तयार होतो बेबीच्या, बरोबर ते काहीतरी आहे, ते नंतर शिकायला भेटेल तुम्हाला. आपल्या बॉडीमध्ये कॉर्ड असतो, पण तो फक्त एम्ब्रायोनिकल स्टेज मध्ये असतो, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण कॉर्डेट्स आहेत.
आपल्याकडे सगळ्यात वेल डेव्हलप नोटोकॉर्ड आहे आणि आपल्यापेक्षा वेल डेव्हलप नोटोकॉर्ड असतो हत्तीकडे, एलिफंटकडे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. काही कन्फ्युजन आहे का? ओके. तर आपण कोणत्या फायलम मध्ये येतो मग? लिहिलेलं. हा, कारण की आपल्याकडं नोटोकॉर्ड पण असतो आणि स्पायनल कॉर्ड पण असतो. म्हणजे ऍक्च्युली नोटो हा स्पायनल कॉर्ड असतो, म्हणून आपण कॉर्ड डाटा मध्ये येतो. तर ही झाली आपलं फायलम. ठीक आहे, समजलं का? हे बघा तिकडे चार्ट मध्ये दिलंय बघ, मॅन वगैरे ते दिलंय. काय कुठं दिलंय आता तो चार्ट बघून घ्या तेवढा. त्या चार्ट मध्ये दिलंय मॅन, होमोसेपियन आणि सगळ्यात पहिले सगळ्यात शेवटची लाईन बघा, फायलम आणि डिव्हिजन. फायलम आणि डिव्हिजन ऍक्च्युली एकच असतं. तर डिव्हिजन आपण कॉर्ड डाटा आहे आपलं फायलम. ठीक आहे. म्हणजे नीट मध्ये जर तुम्हाला प्रश्न आला, ह्युमन बिंग्स आर बिलॉंगिंग टू द फायलम आणि ऑप्शन जर असतील कॉर्ड डाटा, हेमिकॉर्ड डाटा किंवा एकांडर्माटा किंवा पॉरिफेरा, तर तुम्ही कशावर टिक कराल? कॉर्ड डाटावरती. बरोबर आहे, समजलं का? हा, मेन फायलम 10 असतात पूर्ण जगामध्ये. 10 फायलम एकदम फेमस आहे, जे की आपण काल डिस्कस केले होते बघा. पोरिफेरा टू आर्थ्रोपोडा वगैरे नसतात का ते सगळे फायलम. आता समजा तुम्ही आर्थ्रोपोडा हा फायलम घेतला. आर्थ्रोपोडा म्हणजे सगळे जॉईंटेड लेग्स असलेले अॅनिमल्स, किडे वगैरे, भले ते किती मोठे असो किंवा किती छोटे असतो. इट इज डज नॉट डिपेंड ऑन द साइज ऑफ द ऑर्गॅनिझम, बट इट इज डिपेंड ऑन द स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गॅनिझम अँड द ऍक्शन ऑफ द ऑर्गॅनिझम इन विच इट बिलॉंग्स. ठीक आहे, समजलं का? तेच त्यांच्या स्ट्रक्चर साईज वरती डिपेंड नसतं. आता जो आपला ग्रास हॉपर असतो बघा, नागतोडा, माहिती ना ग्रास हॉपर? ग्रास हॉपर साईज बऱ्यापैकी मोठी असते, कधी पण तुम्ही बघा. आणि जो त्याच्यापेक्षा छोटा असतो, एक नॉर्मल किडा असतो बघ, आपला मॉस्किटो समजा ना. मॉस्किटो हा पण काय म्हणतात रे, फायलम यालाच बिलॉंग करतो, तो आर्थ्रोपोडाला, पण त्याची साईज छोटी. हा, जॉईंटेड लेग्स असतात बघा आपल्या मॉस्किटोला. तर त्याची साईज डिपेंड करत नाही की तो कोणत्या फायलमचा आहे, तो या फायलमचा पाहिजे. तर त्याचं डिपेंड करतो त्याचे कॅरेक्टरिस्टिक, तो कसं दिसतो, काय नाही, त्याचं फीचर्स काय. तर यावरून आपण फायलम शोधतो की तो कोणत्या फायलमचा आहे. तर असे भरपूर फायलम आहेत, म्हणजे 10 आहेत टोटल. ते तुम्हाला लर्न पाहिजेत बरं का. पुढच्या चॅप्टर मध्ये तेच आहे आपल्याला, फायलम. तर तुम्हाला फायलम मध्ये काही कन्फ्युजन आहे का आता? ओके, माधवी? नाही. हा, ठीक आहे, झालं एवढं लक्ष ठेवा, झालं, बाकी काही नाही. आता सगळ्यात सोपं आलं किंगडम. किंगडम बद्दल तुम्हीच सांगा आता मला. सांगा. सगळ्यात सगळ्यात सोपं असतं किंगडम. मेन 5 किंगडम लर्न आहेत का तुम्हाला, कोणते आहेत ते? हो. आणि ते कोणी शोधले होते सगळे हो, किंगडम? रॉबर्ट विटाकर. हा, R.H. विटॅकर, बरोबर आहे. R.H. विटॅकर नाव आहे त्याचं, रॉबर्ट विटॅकर. ठीक आहे. हा, तर त्यानं जी काही बेसिक क्लासिफिकेशन केले ते तुम्हाला माहिती आहेत का, कोणते आहेत ते 5 सगळ्यात मेन, कोणते आहेत ते? हो, माहिती आहे. हा, सांग बरं. मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटी, फंगी आणि अॅनिमलिया. हा, करेक्ट. तर हे जे आहेत ना ते 5 आहेत. आता जे आपण एकच एक्झाम्पल डिस्कस करू लागलो स्पेसिस पासून किंगडम पर्यंत, ते आहे पॅन्थेरा टायग्रिस. समज टायगर, हा, पॅन्थेरा टायग्रिस. तर तो कोणत्या किंगडमला बिलॉंग करतो ते सांग मला आता. काय सर? आता आपण जे एक्झाम्पल डिस्कस करू लागलो ना, पॅन्थेरा, तो कोणत्या किंगडम बिलॉंग Animalia. करतो? हा, ठीक आहे. आता तुम्हाला एवढं कळलं. हा, ओके, नो प्रॉब्लेम. झालं मग, एवढंच आहे. अॅनिमलिया मध्ये तुम्हाला अजून काहीच नाहीये. हे सगळे फायलम वगैरे एकदम जे कन्क्लूड होतात ना, त्यांना म्हणतो एक अॅनिमलिया. झालं, म्हणजे जे की 2-4 फायलम वगैरे, एकूण टोटल खरं तर 10 फायलम आहेत फॉर द काय म्हणतात लिव्हिंग थिंग साठी, जे की लोकोमोशन करू शकतात. ते माहिती आहे आपल्याला कोणते आहेत ते, फ्रॉम पोरिफेरा टू शेवटचं कोणतं रे, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा पर्यंत. आता हे जे सगळे 10 फायलम आहेत पुढच्या चॅप्टर मध्ये, ते असतात अंडर द किंगडम अॅनिमलिया. एवढं लक्षात ठेवायचं. हा, आता आपण जे बघू लागलो कार्निवोरा. कार्निवोरा म्हणजे आपले टायगर वगैरे, टायगर जे आहे कार्य करते सगळे टायगर वगैरे अंडर द फायलम कॉर्डेटा, and is under this phylum is under the family sorry kingdom animalia. असं असतं ते, समजलं ना? किंगडम अॅनिमलिया, फायलम कॉर्डेटा टायगर साठी, क्लास असतं क्लास मॅलिया. एक काम करा तुम्ही,
चार्ट दिला ना येलो कलरचा, तिकडं बाजूला लिहा वाटल्यास किंगडम त्याचं कोणतं आहे टायगरसाठी. बाकीचे अॅनिमल जाऊ द्या, तर किंगडमच्या बाजूला लिहा अॅनिमल लिहा. ठीक आहे. फायलम लिहा कॉर्डाटा, टायगरचं फायलम कॉर्डाटा. क्लास मॅमलिया. ठीक आहे. ऑर्डर टायगर साठीची कार्निवोरा बाजूला लिहा. ठीक आहे. फॅमिली असती FELIDAE फॅमिली, फेलिडा नावाची असते फॅमिली टायगरची. जिनस असतं पॅन्थेरा. ओके हा. आणि स्पेसिस असते टायग्रिस. झालं. हा, आता तुम्हाला कोणी विचारलं टायगरची स्पेसिस काय असते, जिनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम आणि किंगडम, तर तुम्हाला डायरेक्ट सांगता येईल या चार्ट वरून की असं असं असतं बाबा. कोणी विचारू द्या तुम्हाला, म्हणजे तुम्हाला असं टेन्शन नाही राहिलं पाहिजे की क्लास कोणतं आहे तसं. क्लास मग त्याचं मॅमली आहे, ऑर्डर कार्निवोर आहे. तर एका एक्झाम्पल वरून तुम्हाला सगळं लक्षात राहतं. आणि शक्यतो टायगरच विचारतात, नाहीतर मँगोचं की कोणाचं काय ते. ठीक आहे ना. एवढं लिहून घ्या. झालं. तुम्हाला माहितीच असेल तरी पण एकदा लिहून घ्या रिव्हिजन म्हणून. कारण की ही जी आपली सिरीज चालू आहे ना, ही रिव्हिजन सिरीज चालू आहे सध्या, स्पेशली फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणून सर बाकी काही नाही. तर तेवढं लिहून घ्या. झालं. लिहिलं ना. ओके. तर आता मला सांगा, हे जे आपण शिकलो या सगळ्या हायरार्की, टॅक्सोनॉमिकल हायरार्की, स्पेसिस पासून किंगडम पर्यंत, यात कोणाला कन्फ्युजन आहे का? माधवी, तुला कन्फ्युजन आहे का? नाहीये. चला मग एवढं तर झालं आजचं. 6 वाजलेत म्हणा. आता हे जे आहे ना टॅक्सोनॉमिकल हेड्स वगैरे, हे आपण उद्या बघू. ठीक आहे ना. तर बघायचं आता. हा चालते, जाऊ द्या. मला वाटलं तुम्ही पण बोर झाला. मी तर झालोय म्हणा, थोडा जास्त नाही म्हणा. ठीक आहे. मग आजच्या लेक्चर मध्ये काही डाऊट असेल तर आता विचारून घ्या, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही नंतर आपल्याला. माधवी, तुला काही डाऊट असेल तर विचार. नाही. अजून इतर कोणाला डाऊट आहे का रे? प्रत्येकाची नाव दिसत नाहीयेत मला. विचारा. पण आदित्य, तुला काही आहे का? नाही, आदित्य मीटिंग मध्ये नाहीये. नाही का? बरं, जाऊ दे. अजून कोण आहे? शेअर करू शकता, म्हणजे माझं पण नॉलेज वाढेल आणि तुमचं पण रिव्हिजन होईल. आणि दॅट्स ऑल टुडे. ओके, थँक्यू. तर मीटिंग एंड करू.